हम्म. आता तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये आठवत असेल तर आपण एक टॉपिक घेत होतो. त्याचं नाव होतं कर्नल डेन्सिटी एस्टिमेट, ठीक आहे, किंवा एस्टिमेशन. हा टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो आणि मी तो माझ्या मते मी ट्राय केला बरं का, भरपूर तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा. कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन काय आहे? आणि तुम्ही असं पाहिलं होतं काहीतरी असा ग्राफ असतो, ठीक आहे. तर तो टॉपिक आहे ना, आपण आता थोड्या वेळ तो टॉपिक मी लगेच नाही घेते आता, ठीक आहे. त्याला अजून बघू, आपण नंतर घ्यायचं ट्राय करू, ठीक आहे. तर जे बाकीचे टॉपिक आहे ना आपण सी मध्ये ते घेऊ. तसं की त्या टॉपिकचे नाव आहे, एक मिनटं सांगतो तुम्हाला. त्या टॉपिकचे नाव आहे पेअर प्लॉट, ठीक आहे. त्या टॉपिकचे नाव आहे पेअर प्लॉट. त्यानंतर रग प्लॉट आहे, हे पण ग्राफ आहे. त्यानंतर अजून बार प्लॉट आहे. त्यानंतर आहे अजून काउंट प्लॉट आहे. त्यानंतर बॉक्स प्लॉट. त्यानंतर अजून पण आहे व्हायलिन व्हायलिन प्लॉट. त्यानंतर अजून आहे की स्ट्रिप प्लॉट. त्याच्यानंतर आहे स्वॉम प्लॉट. नंतर अजून पॅलेट प्लॉट, पॅलेट टाईप्स, सॉरी, पॅलेट टाईप्स, ठीक. हीट मॅपचं तुम्हाला दाखवेल मी की हीट मॅप कसं इंटरप्रेट करता, याच्यात काही वेगळं नाही, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून दोन तीन प्लॉट आहे, जसं की क्लस्टर मॅप, पेअर ग्रिड आणि रिग्रेशन प्लॉट, ठीक आहे. हे सारे टॉपिक आहे. तर आपण मोस्ट ऑफ ते घेऊन टाकू याच्यातले, ठीक आहे. जे सोपे सोपे आले ते घ्यायला सुरुवात करतो मी. तर आपण आता बघणार आहे पेअर प्लॉट, रग प्लॉट, बार प्लॉट, काउंट प्लॉट आणि बॉक्स प्लॉट काय, ठीक आहे. हे पाच टॉपिक बघू. काही डिफिकल्ट टॉपिक नाही आहे, एकदम सोपे सोपे आहे. जे हिस्टोग्राम ते होतं बघा, थोडी ट्रिकी होते. आणि त्याच्यात कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन आहे, तो वाला पार्ट अजून पण ट्रिकी, ठीक आहे. त्याला थोडीफार आयडिया आली असेल की त्याला कसं अनालाइज करतात किंवा कसं इंटरप्रेट करतात, ठीक आहे. तर आपण बघणार आता बार रग प्लॉट बघणार आहे, ठीक आहे. तर मी काय करतोय, फाईल बनवत होतो रग प्लॉट नावाची, रग प्लॉट डॉट पाय, ठीक आहे. आणि या टर्मिनलमध्ये मी माझं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट करून ठेवतो. सोर्स डॉट व्ही एन व्ही, नंतर पिन आणि नंतर ॲक्टिवेट नावाचं पाहिजे, बस. झालं, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट झालं तर इथं. आता आपण टॉपिक कोणता होता, रग प्लॉट. रग प्लॉट टॉपिक बघतोय. रग प्लॉट बघतोय ना. आता रग प्लॉट एक्झॅक्टली काय असतं. रग प्लॉट, रग प्लॉट काय आहे? रग प्लॉट इज अ सिम्पल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दॅट डिस्प्लेस क्वांटिटेटिव्ह डेटा व्हॅल्यूज, हां, ॲज स्मॉल टिक्स मार्क्स अलॉंग एक्स ॲक्सिस, ठीक आहे. नसल समजलं तर डायग्राम दाखवतो तुम्हाला. हम्म. हे बघा, इथं जर डायग्राम मध्ये दिसत असेल ना तुम्हाला, हे वरचं डॉट सोडून द्या बरं का, हे डॉट नका बघू आता. हे जे खालच्या स्टिक्स दिसतंय ना तुम्हाला, याला म्हणतात रग प्लॉट. हा जो दिसतंय ना एवढा पार्ट, मी हायलाईट करतो बघा, याला काय म्हणतात, रग प्लॉट म्हणतात. रग प्लॉट काय दाखवतं आपल्याला, की आपला डेटा कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे जास्त. तुम्हाला जर पाहिजे असेल तर, हा बघा, मी तर विचारतो त्याला टच
rug plot shows us the concentration. ठीक आहे? काय दाखवतात? कॉन्सन्ट्रेशन दाखवतात. हे बघा काय म्हणताय. यस, रग प्लॉट शोज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डेटा. हाऊ रग प्लॉट शोज द कॉन्सन्ट्रेशन. टिक डेन्सिटी. जे व्हर्टिकल व्हर्टिकल लाईन पाहिलं ना तुम्ही, जे तुम्ही व्हर्टिकल लाईन्स पाहिल्या होत्या बघा, या ज्या खालच्या लाईन्स दिसत्या बघा येत्या याला काय म्हणताय? टिक्स म्हणताय. काय? टिक. इथं काय लिहिलं बघा. हां, टिक डेन्सिटी. एरियाज विथ मेनी टाइटली पॅक्ड टिक्स मार्क्स द इंडिकेट हाय डेटा कॉन्सन्ट्रेशन. ब्लँक स्पेस म्हणजे त्या टिकमध्ये जो ब्लँक स्पेस असतो बघा, जिथं काहीच नाही. रिजन्स विथ फ्यू ऑर नो टिक्स मार्क्स इंडिकेट लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ डेटा गॅप्स. ठीक आहे. आणि ओव्हरलॅपिंग मार्क्स. ठीक आहे. हेवी डेटा बँड्स ऑफ ओव्हरलॅपिंग लाईन्स हायलाइट पीक डेटा फ्रिक्वेन्सीज. म्हणजे काय, त्या डेटा जास्त आहे. आता जर मी याचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे. अगेन शो मी द एक्झाम्पल ऑफ रन प्लॉट for and with example, so I can explain and what decisions can be made on the rep plot. प्रॉम्प्ट आता कसं टाकतोय मी, ठीक आहे. आता इथं मी प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलं. काय, सपोज अ टीचर हॅज कलेक्टेड द मार्क्स ऑफ 30 स्टुडंट्स इन अ टेस्ट. ठीक आहे. द टीचर doesn't just want a summary like the average marks. They want to see where the individual students marks located in the scale. ठीक आहे. म्हणजे काय, आता टीचर्सकडे 30 स्टुडंटचा डेटा आहे आणि त्याला बघायचं आहे की सगळ्यात जास्त मार्क्स कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला डायरेक्ट कोडच दाखवते, तुम्हाला कोड दाखवते, हा कॉपी करतो मी आणि तर पेस्ट करतो. ठीक आहे. आणि आता हा रन करू आपण. तुम्हाला ग्राफ दाखवतो, मग कोड एक्सप्लेन करतो मी. ठीक आहे. पहिले पायथन रग प्लॉट. आणि आता जर मी रन केलं, इथं बघा आता काय, एक्स ॲक्सिसला काय, मार्क्स बघा फक्त एवढं लक्षात ठेवा. एक्स ॲक्सिसला काय, मार्क्स आहे. आणि जर तुम्ही ह्या टिक बघितल्या ना, टिक, ठीक आहे, ह्या टिक्स आहे बघा इथं. ह्या टिक्स काय आहे? त्या मार्क्सच्या टिक्स आहे बघा. तुम्ही जर डेटा बघितला इथं, तर एक काय 32चा आहे, एक काय 38चा आहे, एक काय 41चा आहे, काय 45 आहे. म्हणजे तुम्ही इथं बघितलं तर काय, इथं बघा 32. ठीक आहे. 32 कुठं आली स्केल इथं. त्यानंतर 38 वाला इथं आलाय. नंतर आपण जर बघितलं तर 41वाला बघा, 41वाला इथं. ठीक आहे. नंतर काय 52, सॉरी 45, 45 हे बघा, हे दोन टिक्स इथंच असतील, ओव्हरलॅप झाले असतील. नंतर काय 48वाली आणि 50वाली, 48, 50. अजून जर मी हा डेटा डेन्स घेतला म्हणजे काय, आता याला म्हणतो की डेटा कसा दे, मेक इट द डेटा ऑफ 200 स्टुडंट्स. अरे यार, मेक द डेटा ऑफ 200 स्टुडंट्स फॉर रग प्लॉट. आता जास्त डेटा घेतला बरं. हे काय 200 स्टुडंट्सचा मार्क्स आहे. आणि मी इथं काय करतो, हे पेस्ट करतो. आणि आता जर मी इथं रग प्लॉट ड्रॉ केला ना याचा, गॅप सेमच, स्प्रेड रँडमली. आणि मला काय दाखवायचं ना एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट द्या फक्त. मार्क्स. आणि जर मी आता परत रग प्लॉट ड्रॉ केला, नाही,
unable to get any concentrated area. Concentrate mass in range 40 to 60. आणि याचे यूज केस दाखवतो तुम्हाला मी. हे काय केलं मी मार्क्सचा डेटा घेतला आणि परत ड्रॉ करतो बरं का. काय चुकतंय आपलं 30 to 60. 30 to 60 ना. फोर फोर. आणि आता रन केला. नाही, इथं डेटा दिसत नाही. वाय एम आय नॉट. आता बघ मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युअली मी काय करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर इथं रफ प्लॉट बघितला ना, इथं डायग्राम मध्ये बघा. इथं काय आहे बघा, इथं 200 400 600 बरोबर ना. आणि हे जे टिक्स दिसतं बघा, काही ठिकाणी डेन्स आहे एकदम, काय होत आहे एकदम खेटून खेटून आहे. आणि काही ठिकाणी काय एकदम गॅप आहे बघा. तसं गॅप मला पाहिजे. ते दाखवायचं मला. आणि जर आता मी कॉपी केला हा कोड आणि पेस्ट केला आणि परत ड्रॉ करून बघू आपण ते. पायथन प्लॉट, पायथन पाय. नाही, इथं कावर दिसत नाही असं. स्टील नो. एक मिनिट. बरं जाऊ दे, आपण इंटरनेटवरच एक्झाम्पल बघूया एखादं. परत प्लॉट एक्झाम्पल्स विथ कोड. कॉपी करू आणि पेस्ट करू आणि इथं रन करू. आता बघा, आता इथं. आता बघा बरं का, मी काय करेल ते तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी प्रिंट टिप्स. आता बघा बरं का. हम्म. आता एक्झॅक्टली काय करेल मी तर. ठीक आहे, मी जे एक्झाम्पल घेत होतो ना मागाशी, त्याच्यात इश्यू असा होता की मला ज्या टाईपचं एक्झाम्पल पाहिजे होतं ना, ते मला चॅट जीपीटी जनरेट नव्हतं करून देत. ठीक आहे, मला वाटलं मी तुम्हाला एखादं वेगळं एक्झाम्पल एक्सप्लेन करेल, ठीक आहे? पण नाही होत ते. तर आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. आता तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की जी आपली सीबॉर्न लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये काही एक्झिस्टिंग डेटा सेट असतात. ठीक आहे, त्याच्यापैकी काय एक टिप्स नावाचा डेटा सेट आहे. ठीक आहे, आता हे टिप्स नावाचं डेटा सेट काय नाही की, समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेले. ठीक आहे, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेले आणि तिथं काय आलं, तुम्ही वेटरला ऑर्डर दिली. ठीक आहे, ऑर्डर दिल्यानंतर काय करा, तुम्ही जे 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 पण काही तुम्हाला डिश सर्व केली असेल, ठीक आहे, तुम्ही काय केलं ते फिनिश केले. ठीक आहे, नंतर काय केलं तुम्ही फिनिश केलं आणि तुम्ही बिल पे करतात. ठीक आहे, बिल पे करता आणि त्याच्यासोबत काय करता, तुम्ही समजा वेटरला टिप देता काहीतरी. जो वेटर असेल त्याला काय समजा 10 रुपीज, ते सॉरी 50 रुपीज, 100 रुपीज. ठीक आहे, आता आपल्याकडे तर आपण काही टिप देत नाही, पण जे अमेरिकन साईडला आहे ना, त्या साईडला ते लोक टिप देतात. ठीक आहे, वेटर असतात त्यांना. ठीक आहे? तर हा काय टिपचा डेटा सेट आहे. आणि इथं जर तुम्ही डेटा सेट जेव्हा प्रिंट करता बघा, इथं काय केलं मी,
लोड केलाय डेटा सेट कोणत्या व्हेरिएबलमध्ये, टिप्समध्ये, आणि तो काय करेल मी इथं प्रिंट करेल. आणि जर तुम्ही इथं डेटा सेट बघितला, तिथं काय टोटल बिल म्हणजे काय, जो पण कस्टमर आला होता त्याने किती टोटल बिल पे केलं आहे, त्याच्यानंतर कितीची टिप दिलेली बघा इथं, टिप अमाऊंट आहे. आता ही डॉलरमध्येच असेल, ठीक आहे. टिप आपल्याकडे देत नाही म्हणून आपण समजून घ्या, जे 16.99 आहे आपल्याकडे तर रेस्टॉरंटमध्ये एवढं बिल नव्हतं, ठीक आहे. हे डॉलरमध्येच असेल ऑब्विसली, म्हणजे काय $16.99. नंतर टिप किती द्यायला, $1 द्यायला समजा. जेंडर काय समजा फिमेल मेल काय असेल, ठीक आहे. स्मोकर म्हणजे जो पण कोणी कस्टमर आला होता तो स्मोक करायचा का, हा किंवा नाही, ठीक आहे. नंतर डे काय, कोणत्या वारी आला होता. टाइम काय, म्हणजे सकाळी काय असतो ब्रेकफास्ट समजा, दुपारी काय लंच असतो, आणि रात्री काय असतो डिनर असतो आपला, बरोबर. आणि साईज, एक मिनिट थांबा, पिक्चर झालं साईज काय नाही. व्हॉट वुड बी साईज हिअर. हा, साईज बघा आता. लॉगिनला नाही आहे ना, वेबसाईटलाच पब्लिश केलेलं आहे. इथं काय आहे, लॉगिनला नाही आहे. ज्या कस्टमरने बिल पे केलं, ठीक आहे, टोटल किती बिल पे केलं, किती टिप दिले वेटरला, त्याचं जेंडर काय आहे, ठीक आहे, फिमेल मेल, ठीक आहे. स्मोकर म्हणजे जो स्मोक करायचा का नाही, त्याच्यानंतर डे सांगितला मी, ठीक आहे, संडे मंडे काय असेल, टाइम काय, ब्रेकफास्ट असतो, लंच असतो आणि डिनर, आणि साईज काय, तो जो व्यक्ती आला होता ज्याने बिल पे केलं तो किती जण घेऊन आला, म्हणजे समजा टोटल ते 2 जण असतील, असं असू शकतं, टोटल 3 जण असू शकतं, ठीक आहे. तर हा डेटा सेट आहे. आणि आपल्या याच्यात काय करायचं होतं बघा आता, क्रिएट अ स्टँड अलोन रग प्लॉट ऑन द एक्स ॲक्सिस, ठीक आहे. म्हणजे काय आता, मला काय बघायचं आहे की, हे बघा मी काय करतो, SNS डॉट काय रग प्लॉट नावाची मेथड, डेटा कसला घेतो मी टिप्सला, आणि एक्स ॲक्सिसला काय टाकतो मी टोटल बिल्स, ठीक आहे. आता हे टोटल बिल टाकतोय बरोबर ना मी, टोटल बिल. आणि आता बघा, म्हणजे काय, मी जर रग प्लॉट ड्रॉ केला कोणत्या डेटामधून, टिप्स नावाच्या, ठीक आहे. आणि एक्स ॲक्सिसला काय घेतलं मी फक्त टोटल बिल घेतलंय. आणि जर हा कोड रन केला समजा, ठीक, परत हा कोड रन करतो. तर आता बघा, आता जेव्हा तुम्हाला इथं रग प्लॉट दिसतोय ना, इथं बघा इथं रग प्लॉट दिसतोय, तर काय होत आहे, एक्स ॲक्सिसला काय टोटल बिल आहे. आणि जर तुम्ही इथं नीट बघितलं तर टिकची डेन्सिटी कुठे आहे जास्त आहे, 10 to 20च्या दरम्यान आहे. म्हणजे काय, जो माझा डेटा आहे बिल्सचा तो कशाच दरम्यान डेन्स आहे बघा, कोणत्या टिक्सचा म्हणजे कोणत्या पॉईंट्समध्ये डेन्स आहे आपला, 10 to 20. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढे पण मी बिल्स रेकॉर्ड केले, ठीक आहे, जेवढे पण मी बिल्स ऑब्झर्वेशन केलं ते कसं होते जास्त 10 to 20च्या दरम्यान आहे, ठीक आहे. आणि जे बाकीचे जे बिल्स असतील ठीक आहे, ते काय असेल 20 ते 30च्या दरम्यान आहे. आणि नंतर खूपच कमी बिल आहे ते 30 ते 40, आणि त्याच्यापेक्षा पण खूप कमी काय 40 ते 50च्या दरम्यान. आणि एकच खूप जास्त असं एखादं बिल असेल की ते काय 50च्या बाहेर आहे रग प्लॉटमध्ये. रग प्लॉट काय दाखवतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युअर ऑब्झर्वेशन किंवा डेटा सेट काय असेल ते, तो कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे, तो कुठं कॉन्सन्ट्रेटेड दिसतोय मला, सांगा बरं कोणी सांगतं का, वैष्णवी. इथं रग प्लॉटमध्ये जर बघितलं तर टोटल बिलचा डेटा सगळ्यात जास्त कुठं कॉन्सन्ट्रेटेड वाटतंय बघूनच, 10 to वैष्णवी. 20. 10 to 20. आणि सगळ्यात जास्त कमी कुठं आहे सांग बरं. 40 to 50. 40 to 50, बरोबर. त्याच्यानंतर हां 40 to 50, हे फक्त काय दाखवतं, कॉन्सन्ट्रेशन दाखवतं. एक्स ॲक्सिस काय घेतलं टोटल बिल. आणि आता समजा मी म्हटलं की मला काय करायचं आहे, आता समजा मी टोटल बिलचं घेतलं ना, आपण टिपचं करून बघू काय, एक्स ॲक्सिसचं टिप घेऊन बघू आता. हो बरं, कोणी जास्त टिप दिली कोणी नाही, ठीक आहे. कुठं आहे पाहू, कसा येतो प्लॉट याचा बघू. हम्म. आता बघा, आता ह्या एक्स ॲक्सिसला काय घेतलं आपण, टिप घेईल, ठीक आहे, म्हणजे कोणत्या कस्टमरने किती टिप दिली. आता मला सांगा, सगळ्यात जास्त डेटा कुठं कॉन्सन्ट्रेटेड, मिताली, राणी, कोण सांगता बोला. मिताली सांग बरं. 1 पासून 3 पर्यंत. ठीक आहे, 1 पासून ते 4 पर्यंत. 4 पर्यंत, ठीक आहे. हो. म्हणजे इथून काहीतरी टिप्स
मॅक्सिमम जो डेटा आहे माझा टिपचा, ठीक आहे, म्हणजे काय, ह्या अमाऊंटमध्ये जी टिप दिलेली आहे, ठीक आहे, ती मॅक्सिमम, ती कोणती वाली अमाऊंट आहे, 1 पासून ते 4 पर्यंत. आणि सगळ्यात जास्त कमी म्हणजे अशी किती रुपयाची टिप दिली की ती त्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, म्हणजे म्हणजे माझं म्हणणं काय आहे की अशी कोणती अमाऊंट आहे, ठीक आहे, जी खूप कमी जणांनी स्पेंड केली असं सांगा बरं टिपसाठी. कोणती अमाऊंट होती ती? 8 ते 10. ठीक आहे, हे 8 पासून ते 10च्या दरम्यान, ठीक आहे, एक 9 वाले असेल एक 10 वाले असेल अप्रॉक्सिमेटली. आलं, असं इंटरप्रिट करा. आणि इथं जे हाईट देईल मी, ठीक आहे, इथं हाईट देईल समजा, इथं हाईट काय म्हणाले नाही, इथं 0.1 होते बघा, मागाशी देईल, ठीक आहे, आपण पण 0.1 देऊन बघू. आणि कलर काय देऊ? कलर मी समजा रेड दिला इथं. आणि आता परत रंग केलं मी, तर काय आलं, कलरने काय आलं, जो टिकचा कलर काय आला, रेड आला. आणि जी मी हाईट दिली 0.1 ना, ठीक आहे. आता या हाईटचा मिनिंग काय ते विचारू आपण ऍक्च्युअली, ठीक आहे. आपण जो कोड घेतला ना, ठीक आहे, त्या हाईटचा मिनिंग काय विचारू, व्हॉट इज द मिनिंग ऑफ हाईट. एकदम सिम्पल वे, माहीत नसेल तर डायरेक्ट गुगल करायचं, संपला विषय. इन एस रेक प्लॉट द हाईट पॅरामीटर कंट्रोल्स द लेंथ ऑफ वर्टिकल टिक्स, ठीक आहे, रिप्रेझेंटिंग हाऊ फार द एक्सटेंड इन टू द प्लॉट एरिया. आता म्हणजे 0.1 आहे ना, आपण काय करून पाहू, 4 देऊन बघू आता, हाईट 4 देऊन पाहू आणि कसं दिसतं पाहू आता. आपण काय दिले, हाईट, एक मिनिट, हाईट 4 देऊन पाहू. हां, आता बघा, हे टिक काय झालंय, एक्सटेंड झालंय ना. मी जर हाईट आता इथं 1 केली फक्त, आणि पाहू आता कशी दिसते हाईट. काय आलं, हाईट मी चेंज करून बघतो, ठीक, जास्त हाईट आहे जरासं. आपण 0.5 करून बघू बरं, आणि परत काय करू, रन करून बघू. आता बघा, हाईट थोडी कमी झालेली आहे, ठीक आहे. आणि अजून थोडी कमी केली मी, रफ प्लॉटमध्ये हाईट किती, 0.3 केली, ठीक. आणि रन केला आता हाईट थोडी कमी झाली, ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल या हाईटचा काही संबंध आहे का नाही, ठीक आहे. इथं तर मला दिसतंय डेटा कॉन्सन्ट्रेटेड कोणत्या रेंजमध्ये, इथं जे असेल 0.5 पासून तर काहीतरी 6 पर्यंत किंवा 4 पर्यंत, ठीक आहे. इथं जास्त डेन्सिटी, पण हाईटचं काही यूज केस आहे का आपल्याला ऍक्च्युली, विचार बरं त्याला. डू वी हॅव an actual use case of height here? हाईटचा काय यूज केस आहे का, हा पण क्वेश्चन आहे. येस, ऍडजस्टिंग द हाईट पॅरामीटर इज हायली युजफुल इन प्रॅक्टिस इन रिअल वर्ल्ड डेटा. यू कॅन यूज इट टू सॉल्व स्पेसिफिक व्हिज्युअल प्रॉब्लेम्स प्रिव्हेंटिंग ओव्हरले क्लॅशेस. म्हणजे काय, बाय डिक्रीजिंग द हाईट 0.1 यू कीप द रफ टिक्स tightly at the very bottom, preventing them from bleeding into your main data lines or bars, creating a barcode background. ठीक आहे. आता इथं बघा, शो मी द लिंक ऑफ दिस यूज केस. आता त्याला विचारू, दाखव मला यूज केससाठी एखादी लिंक दाखव, इमेज दाखव. आता इथं बघा, इथं तुम्हाला दिसत असेल ना, तर हे काय करेल, आपण इथे एक कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन वाला प्लॉट ड्रॉ करेल, ठीक आहे. आणि खालीच बॉटमला काय येतं बघा, फरक प्लॉट आहे. इथं खाली काय बॉटमला रग प्लॉट आहे बघा. आता काय 2-2 ग्राफ ड्रॉ करेल. आणि इथं जर समजा मी हाईट कमी दिली बघा, हाईट पॅरामीटर काय करेल असं समजा, इथं मॅन्युअली सेट केला तर काय आली, हाईट कमी झाली, म्हणजे एकदम छोटी हाईट केली त्या टिक्सची, ठीक आहे. मला जर टिकची हाईट करायची असते तर मी थोडी मोठी केली असती, 4-5 सेट केली असती काहीतरी, ठीक आहे. तर काय आलं असतं, ह्या टिक आहे ना खालच्या, हे काय आलं असतं याच्यासोबत ओव्हरलॅप झाल्या असत्या, ठीक आहे. इथं पण खाली बघा परत, इथं काय ग्रॅप, हा ग्राफ आहे वाटतं माझ्या, स्कॅटर प्लॉट आहे बघा, त्याला स्कॅटर प्लॉट म्हणतात. हे जे दिसतं ना ब्लॉट डॉट्स, याला काय म्हणतात, स्कॅटर प्लॉट. आणि जर इथं बघितलं परत तुम्ही, काय इथं पण रग प्लॉट दिसतोय खाली बघा, प्रत्येक ठिकाणी रग प्लॉट आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला जर बघायचं की डेटा कुठे जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय यूज करतो, रग प्लॉट. आणि तर तुम्हाला रग प्लॉट आहे ना, हे बाकीचा डेटा जो आपण ग्राफ ड्रॉ करतोय त्याच्यासोबत
कॉलॅप्स नसेल काय म्हणतात ओव्हरलॅप नसेल होऊन द्यायचं तर आपण काय करतो हाईट कमी जास्त सेट करू शकतो. ठीक आहे. तरी तर काय केलं मी हाईट कमी सेट केली एकदम बॉटमला टाकू शकतो मी तर 0.1 केलं तर काय म्हणजे ट्रक प्लॉट एकदम छोटा येऊन जाईल बघा. बस मला अजून वाटलंय 0.01 करून बघू बरं आपण काय होतं. काही होतं का? हम्म. एकदम खाली आला बघा आता रग प्लॉट. बस पण आपण काय करू 0.01 ऐवजी मी आता एकदम सिम्पल ठेवतो. ठीक आहे मला जेणेकरून दिसेल की माझा डेटा सगळ्यात जास्त कुठं कॉन्सन्ट्रेटेड. हे होतं आपलं रग प्लॉटचं एक्झाम्पल. ठीक आहे आपल्याकडे नॉर्मल एक्झाम्पल आहे घेऊन बघू बरं चॅट जीपीटीला जनरेट करा. गिविंग मी अँड क्रिएट अ डेटा सेट. ठीक आहे मग आता कसं डेटा सेट घेतो बघा. पुट क्रिएट अ सेट ऑफ 200 स्टुडंट्स. ठीक 200 स्टुडंट्स put 20 in the range of 10 to 20 marks. Put uh, 80 students in the no, put the 50 students in the range of 30 to 40 marks. ठीक आहे आणि नंतर आता किती झाले 20 आणि 70 ना मग आता 70 आणि परत अजून 100 स्टुडंट द रेंज ऑफ 60 to 80 marks and rest in the latter. असा डेटा सेट घेतोय मी आता. हे मी फुल कोड नाही 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 put all marks range in single array. आणि याच्यावरून आपण काय करू एक रग प्लॉट ड्रॉ करू. ठीक आहे मला दाखवायचं काय एक सांगतो तुम्हाला मी नवीन फाईल बनवतो रग प्लॉट 2.py आणि ड्रॉ केलं. ठीक आहे हा ग्राफ मी प्लॉट केला आणि काय करतो मी रन करतो पायथन रग प्लॉट 2 आला. ठीक आहे आणि आता रन केला. 61 61 62 63 64 65 66 65 परत 67 नंतर काय परत 65 आणि परत ड्रॉ करून पाहू आता काय हो राहील नेमके ॲक्च्युली 65 ना. मला जसं ग्राफ पाहिजे ना किंवा रग प्लॉट पाहिजे तसं दिसत नाही ॲक्च्युली जसं इथं दिसतं बघा आपलं रग प्लॉट मी जर इथं केलं. ठीक आहे रग प्लॉट डॉट पाय इथं जसं आउटपुट येते ना तसं नाही भेटत आहे मला. ठीक आहे बघू याचं रिझन काय नंतर पण सध्या मी जेवढं कन्सेप्ट सांगितलं ना रग प्लॉटचा तेवढं लक्षात ठेवा याचं फक्त मेन पर्पज काय डेटा कॉन्सन्ट्रेशन बघणं. ठीक आहे हा होता रग प्लॉटचा यूज केस. त्याच्यानंतर आपला आय थिंक त्याच्यानंतर होता बार प्लॉट नाही सॉरी रग प्लॉटचा पेअर प्लॉट बघायचा आपल्याला. ठीक आहे तो मी इथं
एक्झाम्पल ऑफ पेअर प्लॉट. आता पेअर प्लॉट कधी काय होतं माहिती आहे का? आपले समजा 4 डेटा सेट आहे, ठीक आहे. मी एक्झाम्पल सांगतो इथं. ChatGPT आपल्याला एक्झाम्पल जनरेट कोणते, पण मी पेअर प्लॉटचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. पेअर प्लॉट SNS, ठीक आहे, सी बॉन. इथं जर इमेजेसमध्ये बघितलं, हां आधी बघा, इथे पेअर प्लॉटची इमेज आहे, ठीक. कॉलेज मार्क्स किंवा हां याचं बघा आता, हे पेअर प्लॉटचं एक्झाम्पल घ्या. आता मागेच जो आपण रग प्लॉट ड्रॉ करण्यासाठी डेटा घेतला होता बघा टिप्सचा, त्या टिप्सच्या बेसिसवरूनच त्यांनी काय करले, पेअर प्लॉट करेल बघा. आधी तर बघा, आता समजा आपल्याकडे असं अजून करा की दोन कॉलम होते, ठीक आहे. एक टोटल बिलचा आणि टिपचा कॉलम होता, बरोबर. किती, दोन दोन कॉलम. आता पेअर प्लॉटमध्ये काय करेल माहिती आहे का? प्रत्येकाची पेअर बनवेल बघा. जर तुम्ही आता जर टिप आणि टोटल बिल घेतलं समजा, ठीक आहे. मी तर कोडमध्ये येतो आणि इथं ओपन करतो पेअर प्लॉट, ठीक आहे. आता काय आहे, एक टोटल बिल नावाचा कॉलम आहे आणि दुसरा काय आहे समजा, एक टिप नावाचा कॉलम आहे आपल्याकडे, ठीक आहे. हे 2 कॉलम आहे. मग याचे पेअर कसे बनवू शकता? एक तर बिल, नंतर काय, टिप, ठीक आहे. टोटल बिल, टोटल बिल आणि टिपची एक पेअर झाली. दुसरी पेअर काय असू शकते, टिप ते, एवढं लक्षात बघा. आता बघा, याच्यात सिक्वेन्स मॅटर करते. काय, पहिले टोटल बिल आला, नंतर टिप आला, नंतर काय आला, टिप काय आणि टोटल बिल. दुसरं काय माहिती आहे, परत एक टोटल बिलची स्वतः सोबतच पेअर बनल बघा. टोटल बिल आणि काय, परत स्वतः टोटल बिल. आणि दुसरं काय पेअर जे म्हणते काय, ती टिपची टिप सोबतच, ठीक. हे बघा, नॉर्मली तर मला माहिती आहे की तुम्ही सिक्वेन्स मॅटर नाही करत पेअरमध्ये. काय, टोटल बिल काय आणि टिप काय, आणि किंवा टिप आणि टोटल बिल काय एकच असतं, ठीक आहे. पण प्लॉटमध्ये काय होतं, तुम्ही जर बघितलं इथं नाही, तर बघा एक्स ॲक्सिसला काय, टोटल बिल आणि टिप, बरोबर. त्याच इथं बघा, इथं परत काय, टोटल बिल आणि टिप. म्हणजे काय करेल, वेगवेगळ्या पॅरामीटर पेअर बनवून ग्राफ ड्रॉ करेल बस, जास्त काहीच नाही. काय, पेअर्स बनवून ग्राफ ड्रॉ करेल, ठीक आहे. इथं पेअर्स बनवले, जसं मी तर लिहिले बघा, टोटल बिलची आणि टिपची एक पेअर आहे, ठीक आहे. इथं बघा, टोटल बिलची आणि टिपची कुठं आहे इथं, हे बघा, हे टोटल बिल. इकडून जर मोजायला घेतलं मी, असं टोटल बिलची आणि टिपची एक पेअर आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी काय, टिपची आणि टोटल बिलची कशी, इथं टिप आहे बघा या साईडला, आणि वाय ॲक्सिसला काय, टोटल बिल. म्हणजे हा वाला तो प्लॉट आहे, काय, टिप आणि टोटल बिल. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं तर टोटल बिलचं आणि टोटल बिलचं स्वतः सोबत आहे. तर काय, इथं एक्स ॲक्सिसला टोटल बिल आणि इथं वाय ॲक्सिसला टोटल बिल, हा वाला यूज, ठीक. आणि नंतर काय, टिप आणि टिपचा. आता टिपमध्ये कोणता आहे बघा, इथं टिप आहे आणि इथं टिप आहे, म्हणजे काय, याचा ग्राफ हाच आहे, ठीक आहे. आता त्याचं यूज केस काय आहे नेमकी पेअर प्लॉट, असं असू शकतं की प्रत्येक गोष्टीचा सेन्स नाही बनणार. तर मी आपण याला विचारू, ठीक आहे. काय विचारायचं आपल्याला, मी एक मिनटं या AI मोडमध्ये जाऊ आपण, ठीक. एक्सप्लेन आणि याला विचारू की वेन बी ड्रॉ, अब आता क्वेश्चन काय विचार, वेन वी ड्रॉ ए पेयर प्लॉट, ठीक आहे, विथ सी बॉन्ड युजिंग सम डेटा सेट. आता क्वेश्चन काय बघा, each each graph form between pairs is useful. म्हणजे काय, जो प्रत्येक पेअरचा ग्राफ बनेल तो युजफुल आहे का. अगदी बघा, टोटल बिलचा आणि टोटल बिलचा काय यूज, म्हणजे सेम सेम क्वांटिटीवर आपण काय करायला, मॅच करायला. मग याचा यूज केस काय आहे का, टिपचा आणि टिपचं काय कम्पॅरिझन होतं का, काय आहे का, नाही. येतं बघा काय, नो, नॉट एव्हरी सिंगल ग्राफ फॉर्म बिटवीन पेअर्स इज युजफुल. काय, प्रत्येक जो ग्राफ बनतोय त्याचा यूज केस आहे का, नाही. While a Seaborn pair plot is one of the most powerful tools for exploratory data analysis,
इट प्रोड्युसेस अ लॉट ऑफ रिडंडंट अँड समटाईम्स मिनिंगफुल व्हिज्युअलायझेशन. म्हणजे काय, जे आपण एक पेअर प्लॉटने ग्राफ ड्रॉ करतोय, असं होऊ शकतं की काही ग्राफचा काही सेन्सच नाही बनणार, ठीक आहे. त्यांचं यूज केस पण नाही, त्याचं काय फक्त पेअरिंग करेल. जसं की याचं पेअरिंग आहे बघा, टोटल बिलचा काही संबंध आहे का? तुम्ही स्वतःच त्याच क्वांटिटी अगेन्स्ट काय करू राहिले, त्या क्वांटिटीला कम्पेअर करू राहिले, काहीच नाही, ठीक. असं होऊ शकतं की तुम्ही याचा सेन्स बनवू शकता कसला. इथं जर तुम्ही बघितलं एक टोटल बिलचा आणि काय टिपचा, म्हणजे काय, आधी तर बघितलं तुम्ही, इथं जर तुम्ही अंदाज लावायला गेले तर काय, टोटल बिल आणि टिप, ठीक आहे. म्हणजे काय, समजा एखाद्या कस्टमरने जास्त बिल भरलं असेल, ठीक आहे. समजा आता मी आपलं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे. तुम्ही काय, की समजा तुम्ही 500 रुपयाचं काय केलं, जेवण केलं मस्त रेस्टॉरंटला, ठीक आहे. तर तुम्ही काय केलं, 100 रुपये टिप दिली त्याला, ठीक आहे. जास्त जेवण केलं ना. आणि समजा तुम्ही 100 रुपयाचंच केलं, तुम्ही काय करशाल, 10 रुपये द्याल, 20 रुपये द्याल टिप. येतं एक लक्षात. पण हे बिलचं आणि बिलचं काही एक्झाम्पल आहे का? हा, मी 100चं बिल स्पेंड केलं म्हणजे 100चंच काहीतरी बिल स्पेंड केलं, काही मिनिंग आहे त्याला? नाही. मी जे आत्ता बोललो ना, बिल स्पेंड केलं, त्याला काही मिनिंग नव्हतं, ठीक आहे. तसं ग्राफचा मिनिंग काय मिनिंग नाही, ठीक आहे. माझ्यासाठी तर मिनिंग नाही, ठीक आहे. पण याचा मिनिंग असू शकतो काय, की मी जास्त बिल भरलं होतं म्हणून काय केलं, मी जास्त टिप दिली वेटरला. समजा मी कमी बिल भरलं असतं तर काय आलं असतं, कमी टिप दिली असती. मी जर समजा 1000 रुपयाचं जेवण केलंय, तर मी म्हणाले यार त्याला 100 रुपये टिप द्यावं, ठीक आहे. पण मी जर समजा 500 रुपयाचं जेवण केलं तर मी 100 नाही देणार, 50 देईन. आणि मी समजा फक्त 100 रुपयाचंच केलंय, तर तुम्ही एक तर कदाचित टिपच नाही देणार, किंवा 5-10 रुपये द्याल, ठीक आहे. 5-10 रुपये तर कोण देणार नाही, टिपच नाही देणार तुम्ही, ठीक आहे. असा अर्थ होतो. आणि जर दुसरं तुम्ही इथं मिनिंग बघितला बघा, टिपचा आणि टिपचा, हा ग्राफ माझ्यासाठी मिनिंगलेस आहे. पण याचा काही सेन्स बनतोय बघ बरं. काय, एक बघा, टिप इथं एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला काय टोटल बिल आहे, म्हणजे हा वाला प्लॉट, ठीक आहे. आता बघू बरं का, याचा कसा मिनिंग काढू शकतो मी, याचा कसा इंटरप्रेट करेन, ठीक आहे. तर तुम्ही म्हणशाल की इथं टिप दिले ना काय, 2.5, 5.0, 7.5 आणि 10.0 आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणताय, आता याचं तुम्ही कसं मिनिंग काढू शकते, तुम्हाला बघायचं आहे की जेव्हा 10 रुपीज मला टिप आली ना, ठीक आहे, किंवा $10 टिप आली, तर किती बिल भरलं होतं एखाद्याने. मला बघायचं आहे यार, की मला जर एवढी टिप पाहिजे असेल, ठीक आहे, म्हणजे काय, मला जर समजा जास्त टिप पाहिजे असेल, तर मला बघायचं की किती बिल भरेल असेल एखाद्या कस्टमरने. जे इथं मला दिसतं $10 बिल आहे, ठीक आहे, सॉरी $10 टिप आहे, तर त्या कस्टमरने किती भरेल असेल अप्रॉक्सिमेटली, $50. वैष्णवी, आता मला सांग बरं, जर एखाद्याला $5 टिप भेटते, ठीक आहे, $5 इथं मॅप होते, तर त्यांनी कितीच्या रेंजमध्ये बिल भरायला पाहिजे? 50. $5 बघा, थांब, हा बरोबर, इथं बघू, ठीक आहे, इथं कुठेतरी, ठीक आहे, इथं पट्टे ना, इथं करू, आणि इथं जर क्रॉस केलं मी समजा इथं, ठीक आहे. नक्की 50 आहे का 20 ते 30 दरम्यान, काय वाटतं? जर $5 टिप भरेल असेल कोणी, ठीक आहे, तर बिल किती स्पेंड केला असेल अप्रॉक्सिमेट, जास्तीत जास्त बघा, जिथं जास्त डेटा दिसतोय ना ते वाला असेल, सांग. हे बघा, $5 वरती वरती नाही, तुम्ही सरळ बरं का, हे बघा इथं कुठं जास्त डेटा दिसतोय, 30. ठीक आहे, 30च्या आसपास किंवा 20 ते 30 दरम्यान, ठीक आहे. आणि जर एखाद्याला $10 टिप पाहिजे असेल, तर त्या कस्टमरने किती बिल पे करायला पाहिजे? कुठं आहे इथं, हे कशाला मॅच हो राहील इकडं, 40 ते 50 दरम्यान दिसतं, 50ला मॅच झालाय. आणि जर एखाद्याला फक्त $2.5 टिप पाहिजे असेल, तर त्या कस्टमरने किती बिल भरायला पाहिजे, कितीच दरम्यान? 10 ते 20. बरोबर, 10 ते 20. आणि आता हम्म, काजल मला सांग फक्त आता, समजा एखाद्या कस्टमरने समजा $20 बिल भरेले, ठीक आहे, ज्या कस्टमरने $20 बिल भरेले, त्यांनी अप्रॉक्सिमेट कितीच्या दरम्यान टिप देईल सांग बरं. $20 ज्यांनी बिल भरेले, त्यांनी कितीच्या किती दरम्यान टिप देईल वेटरला? आवाज नाही येते, परत सांग. बरं, आणि सांग बरं, ज्या कस्टमरने $20 बिल भरेले, त्यांनी कितीच्या दरम्यान टिप देईल?
आवाज येतोय का राणी? 40. किती? नाही नाही, हे बघ इथं बघ. आता मी क्वेश्चन बिलच्या आधारावर विचारतो, ठीक आहे. मी जेव्हा क्वेश्चन विचारतोय ना, क्वेश्चन कशाच्या बेसिसवर विचारला? बिलच्या बेसिसवर. आणि काय विचारलं की जो कस्टमर $20 बिल भरीत असेल त्यांनी किती रुपये टिप दिले असेल, म्हणजे रेंज सांगायची मला एक. काय वाटतं? $20ची कोणती रेंज दिसते बघ इथं? टू पासून तर काय दिसतंय इथं? इथं कर्सर मी होवर करतोय बघ. 24. हां, म्हणजे काय, जो कस्टमर समजा $20 पे करत असेल, तो काय देत असेल? ॲप्रॉक्सिमेटली 2 ते 4 दरम्यान. आणि गायत्री मला सांग आता, जो कस्टमर समजा इथं $40 देतोय, तो किती टिप देत असेल अंदाजे? 4 and 6. 4 and 6, ठीक आहे. बरोबर, अंदाजे विचारलं मी बरं का. तुम्हाला एक्झॅक्ट एस्टिमेशन नाही सांगा, फक्त काय तुम्ही म्हणू शकता की एवढं देऊ शकतो 4 and 6 किंवा 3.306. बरोबर. अलग लक्षात. कसा यूज केस आहे आपल्या पेअर प्लॉटचा? मी मल्टिपल पेअर डाउनलोड केले, त्याच्यातले प्रत्येक पेअरचा ग्राफ आपल्याला युजफुल आहे का? पायल, प्रत्येक ग्राफ आपल्याला युजफुल आहे का याच्यातला? हो. नाही आहे. बरोबर. याच्यापैकी कोणते 2 ग्राफ युजफुल आहे सांगा बरं, कोणता वर्सेस कोणता? जेव्हा तुम्ही सांगशाल तर पहिले एक्स ॲक्सिसला नाही का, एक्स आणि एक्स ॲक्सिसवाली क्वांटिटी घ्यायच्या, आणि दुसरे काय वाय ॲक्सिसवाली, म्हणजे काय टोटल बिल वर्सेस टिप. इथं काय टोटल बिल वर्सेस टिप. एक मिनिट, एक विचारून घेऊ चॅट जीपीटीला कन्व्हेन्शन काय. when I draw the graph of समथिंग वर्सेस समथिंग, ठीक आहे. म्हणजे काय, तुम्ही असं म्हणता ना याचा वर्सेस याचा ग्राफ आहे बघा, देन व्हॉट इज क्वांटिटी टू बी पिक इन पीसेस? So when I say marks versus study hours, marks is on y-axis and hours is on x-axis. आता बघा बरं का, जेव्हा आपण ग्राफ म्हणतो बघा, याच्या वर्सेस हा मार्क्स आहे, ठीक आहे. सॉरी, दिस वर्सेस दिस, ठीक आहे. तर जी पहिली क्वांटिटी लिहितो आपण ठीक आहे, ती कोणत्या ॲक्सिसवर टाकतो आपण पहिली क्वांटिटी लिहिली ती कोणत्या ॲक्सिसवर टाकतो आपण जनरली? बघा नाही तर काय लिहिलं मी, मार्क्स वर्सेस स्टडी अवर्स. तर मार्क्स कोणत्या ॲक्सिसवर जायले? Y. वाय. आणि एक्स ॲक्सिसवर काय जायले? Hours. स्टडी अवर्स. बरोबर. मग मी जर इथं तुम्हाला जे रिप्रेझेंटेशन दाखवलं बघा, पुढे गेलं, आय थिंक किधर गया रे. हां, मग जो हा पहिला वाला ग्राफ आहे बघा, हा लेफ्ट साईड वाला, तो कशा वर्सेस कोणता आहे सांगा बरं मला. हा वाला ग्राफ तुम्ही कसा म्हणशाल? कोणा वर्सेस कोण आहे सांगा बरं. वाय ॲक्सिसला काय येतं सांगा बरं या पहिल्या ह्याच्यासाठी? Total bill. निताली काय वाय ॲक्सिसला काय टाकेल? Total bill. नाही. नाही ना, टिप. टिप. टिप आहे. आणि एक्स ॲक्सिसला काय येतं? टोटल बिल. म्हणजे काय टिप वर्सेस टोटल बिल. आणि इथं काय सांग बरं मला, राईट वाला टॉपला. टोटल बिल वाय ऍक्सेसला आहे हां, आणि म्हणजे टोटल बिल वर्सेस टिप. टिप. बरोबर. हे 2च ग्राफ युजफुल आहे आपल्याला, काय टिप वर्सेस टोटल बिल आणि टोटल बिल वर्सेस टिप. हे टोटल बिल वर्सेस टोटल बिलचं काय यूज आहे का आपल्याला? काय वाटतं का? नाही. आणि याचा काय यूज आहे का टिप वर्सेस टिप? नाही आहे. बरोबर, कारण एक्झॅक्ट सेम क्वांटिटी. म्हणजे जो आपण पेअर
पेअर प्लॉटनी जो ग्राफ ड्रॉ करतोय त्याचा यूज केस असतो का प्रत्येक वेळेस काही? नाही. नाही, ठीक आहे. म्हणजे काही ग्राफ असे असू शकतात की ज्यांचा सेन्स बनल, ठीक आहे, आणि काही ग्राफ एकदम मिनिंगलेस असतात, ठीक आहे, जसं की हे 2 ग्राफ आहे, ठीक आहे, एकदम मिनिंगलेस. आणि आता बघू आपण सिंटॅक्स दाखवतो तुम्हाला परत, ठीक आहे. काय आपण काय ड्रॉ केलं होतं, आय थिंक पेअर प्लॉट ना. पेअर प्लॉट ड्रॉ करायचं असेल तर कसं करणार बघा आता. मी तुम्हाला परत दाखवतो सिंटॅक्स. आपल्याला लागणार सी बॉन, बरोबर. काय इम्पोर्ट सी बॉन ॲज काय करतो मी एस एन एस नाव देतो, ठीक आहे. नंतर मी काय करेल आता, पेअर प्लॉट मी कसं ड्रॉ करेल इथं बघितलं तुम्ही इथं टोटल बिल वर्सेस टिप. आणि आपल्याकडे एक काय म्हणतात डेटा सेट आहे काय टिप्सचा. मी काय करेल एस एन एस लोड डेटा सेट सेट, ठीक आहे. आणि काय केलं मी टिप्स. आणि आता याचा पेअर प्लॉट ड्रॉ करेल कसं एस एन एस डॉट पेअर प्लॉट, ठीक आहे. पेअर प्लॉटमध्ये कसलं घेता डेटा काय घेतला मी तर टिप्सचा डेटा घेतला, ठीक. डेटा काय केला मी तर टिप्सचा डेटा घेतला. आणि आता काय करेल मी एक्स ॲक्सिस वगैरे हां बस एवढं केलं. आणि मी काय करेल पी एल टी डॉट शो करेल, ठीक. पी एल टी डॉट शो. पण पी एल टी कशात नाही येतो मॅट प्लॉट लिपमधून जो ग्राफ ड्रॉ केला आहे ना मी तो मला शो पण करावा लागेल. मग काय करेल मी ते इम्पोर्ट मॅट प्लॉट लिप, ठीक आहे. काय त्याच्यामधून पाय प्लॉट नावाचं मॉडेल घे आणि काय करेल ॲज पी एल टी, आय थिंक स्पेलिंग चुकला असेल माझं इथं, ठीक आहे. हां पाय प्लॉट. आणि जर आता मी तर ड्रॉ केला ना, आधी तर बघा फक्त काय चुकलं. हां सॉरी, मी पेअर प्लॉटवाला कोड एक्झिक्यूट नाही केला ना, मी जुना केला पेअर. आता बघा दिसतंय का प्लॉटिंग इथं दिसते सगळ्यांना. आता सगळे कॉलम घेतले त्यांनी कोणते जे न्यूमरिकल असेल काय न्यूमरिकल कॉलमच घेतले बघा. एक टोटल बिलवाला घेतलं एक टिप्सवाला घेतला आणि काय घेतला साईजवाला घेतला, बरोबर. त्यांनी जो आपण एक्झाम्पल बघितले तर काय होतं फक्त 2च कॉलम होत्या त्यावेळेस काय घेतलं आणि साईजवाला घेतला. आता याच्यातलं बघा हे 3 जे ग्राफ आहे ना याचा मला काही यूज केस नाही वाटत आहे, ठीक आहे. आणि इथं जी साईज होती साईज म्हणजे काय होतं टोटल किती कस्टमर आले होते, ठीक. तर आता इथं बघा तुम्ही नीट, ठीक आहे. कोणतं घेऊ आपण एक्झाम्पल. आपण साईज इथं आहे ना साईज वर्सेस टोटल बिल ना. म्हणजे काय इथं टोटल बिल आहे आणि इथं काय साईज आहे. तर आपण जर बघितलं इथं साईज वर्सेस टोटल बिलवाला, ठीक. आता याचा आणि टोटल बिलचा आपण बिलचा सेन्स बनवला होता, बरोबर. नंतर टिपचा आणि टोटल बिलचा पण बनवला होता सेन्स, ठीक आहे. आता हे जे नवीन कॉलम आहे ना याचा काय सेन्स बनतो का पाहू आपण. आता कसं इंटरप्रेट करता येईल आपल्याला टिप साईज, साईज म्हणजे नंबर ऑफ कस्टमर्स आहे, ठीक आहे. हां आता बघा नीट बघता मला एक सांगा. जेव्हा जेव्हा 2 कस्टमर आले होते 2 कस्टमर म्हणजे काय 2च्या ग्रुपने आले होते कस्टमर, ठीक आहे. इथं बघा 2च्या ग्रुपने आले होते तेव्हा टोटल बिल कितीच्या किती दरम्यान झाले सांगा बरं मला फक्त इथं. किती ते कितीच्या दरम्यान बिल बनलेलं आहे टोटल 2 कस्टमरसाठी फक्त. समजा तुम्ही आणि तुमची फ्रेंड गेली, ठीक आहे, जेवायला. तुम्ही 2 जणांचे पेअर होते, ठीक आहे. तर तुमचं असे असे जण असे 10-15 जण गेले असतील किंवा खूप जण गेले असतील. आणि तुमच्याकडे डेटा साचलाय असा, ठीक आहे, की 2-2 जण आले आणि त्यांनी बिल केलेलं आहे. तर त्या बिलची रेंज किती बनेल सांगा बरं मला इथं. कोण 30. सांगतं? गायत्री सांगते का? काय काय आहे 10 टू किती 40. 40, बरोबर. आणि जेव्हा 6 जण जाईल टोटल त्यासाठी बिल किती बनलेलं आहे अप्रॉक्सिमेटली रेंज सांगा मला एक फक्त टोटल बिल. ते बघा 6 जण आहे ना ते इथं मॅप होत आहे.
आणि जे इथं मी बघितलं असं हॉरिझॉन्टल, ठीक आहे, याच्या आसपास येते कुठेतरी. काय सांगता येईल राणी मग? किती बिल भरेल आहे 6 जणांचे ग्रुपने? 20 to 50. किती? 20 to 50च्या रेंजमध्ये, ठीक, किंवा 30 to 50 पण म्हणू शकता तुम्ही आसपास. आणि जेव्हा किती 4 जण जायले, ठीक आहे, 4 जण बघा इथं, ठीक, 4 जण, तेव्हा किती बिल भरेल त्यांनी? किती ते किती दरम्यान बिल भरेल असेल अंदाजे? 10 to 50. ठीक आहे, 10 to 50, बरोबर. असा एक तुमचा अंदाज आहे. असा मी डेटा काय केला, इंटरप्रेट केला. आपण काय केलं, पेअर प्लॉटने काय केलं, जे आपण एक एक सिंगल पण ग्राफ ड्रॉ करू शकला असतो ना, की एक्स ॲक्सिसला हे टाक आणि वाय ॲक्सिसला काय करू आपण, हे टाकू, बरोबर आहे. पण तुम्ही काय केलं, पेअर प्लॉटने काय केलं, सगळा डेटा एका खाती तुम्ही ड्रॉ केला आणि तो म्हणून तुम्ही व्हिज्युलायझेशन करा. तुम्हाला वाटलं याचं कंपॅरिझन करायचं आहे, करा तुम्ही कंपॅरिझन. तुम्हाला वाटलं आता टोटल टिपचं आणि काय करायचं, टोटल बिलचं कंपॅरिझन करायचं, करा कंपॅरिझन, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटलं टोटल बिल आणि मला साईजचं कंपॅरिझन करायचं आहे, की मी जर म्हटलं इथं 50 मला टोटल बिल झाले, तेव्हा साईज काय काय होती, ठीक आहे. एक मला दिसतं की 3 साईज होती, त्याच्यानंतर इथं पण 4 किंवा 6, ठीक आहे. म्हणजे एवढे जेव्हा व्यक्ती आले ना, तेव्हा मी ₹50 बिल पे करेल, ठीक, $50 काय असेल, ठीक आहे. असं काहीतरी मी अंदाज घेता. हे होतं तुमचा पेअर प्लॉटचं, ठीक आहे. आणि जर पेअर प्लॉट ड्रॉ करायचा, सिम्पल SNS डॉट पेअर प्लॉट, एक मिनिट AI, हां, पेअर प्लॉट. आणि डेटा काय फक्त मेन्शन करा, टिप्स. मला जर इथं मेन्शन करायचं असेल की कोणत्या कॉलमसाठी, बघू बरं आपण. म्हणजे काय, इथं 3 कॉलम घेतले ना त्यांनी, न्यूमरिकल सगळे. मला काय करायचं फक्त, आपल्याला 2-3च कॉलम पाहिजे होते, पाहू बरं कसं करता येईल. हाऊ टू सिलेक्ट स्पेसिफिक कॉलम्स फॉर पेअर प्लॉट. आता पेअर प्लॉटमध्ये मला फक्त 2-3 कॉलम घ्यायचे. तर इथं बघा, एक व्हॅर्स नावाचा पॅरामीटर, काय व्हॅर्स नावाचा, म्हणजे इथं बघा आता, मी जर इथं व्हॅर्स मेन्शन केले ना, हां, ठीक आहे, व्हॅर्स, ठीक आहे, तर इथं मी म्हणू शकतो टोटल बिल द्या फक्त याच्यात, कंपॅरिझनमध्ये पेअर प्लॉटमध्ये. आणि काय घ्या, टिपचा घ्या फक्त, बस. आणि जरी तुम्ही ड्रॉ केला आता समजा, तर 2च जणांच्या पेअर बनल्या बघा आता, बस 2च जण आले याच्यात, एक टिपचा आणि टोटल बिलचा, ठीक आहे. आणि मी अजून एक घेऊ शकतो पॅरामीटर, काय याच्यात, यू, ठीक आहे. आणि नंतर काय होऊ शकतो, स्मोकर, बघा. आता याचा अर्थ काय बघा, नीट फक्त लक्ष द्या. स्मोकर घ्या तुम्ही. हम्म. आता जर तुम्ही बघितलं ना, ओके. करतो मी तसं काही. हा. हो हो, जमेल, तुम्ही कधी सांगा. एक मिनिट फक्त.
हां, तर मी म्हणत होतो आता की आपण काय केलं इथं बघा आता. जर तुम्ही तर कोड बघितला तर काय करेल, पेअर प्लॉटमध्ये आपण डेटा कसला यूज केला, टिप्सचा डेटा यूज केला आहे. आणि व्हॅर्स म्हणजे काय, याच्यात आता कशाचा पेअर प्लॉट ड्रॉ करायचा, ठीक आहे. 2 पॅरामीटर घेतले तर टोटल बिलचा आणि टिप्सचा. आणि जर तुम्ही इथं बघितला, ठीक आहे, यू काय करेल मी स्मोकर. जर तुम्हाला बघायचं असेल डेटा सेट आपला, तुम्हाला दाखवतो मी परत इथं. प्रिंट काय करतो मी, टिप्स करतो. आणि जेव्हा मी प्रिंट करतो ना, बघा डेटामध्ये कसं दिसतं बघा इथं. काय टोटल बिल टिप्स, ठीक आहे. 6 आहे, स्मोकर आहे, ठीक आहे. स्मोकर म्हणजे काय, यस नो ते स्मोकर होता, ठीक आहे. आणि काय टाइम अँड साईज, ठीक आहे. तर आता या यूचा यूज केस काय, ठीक आहे. व्हॉट इज द यूज ऑफ यू, ठीक आहे, HUE, ठीक आहे. एक्झॅक्टली विचार त्याला काय यूज केस, ठीक आहे. काय यू इज इन सीबॉन इज यूज टू सेपरेट द कलर, ठीक आहे. काय इज यूज टू सेपरेट द कलर, इज यूज टू सेपरेट कलर द डेटा बेस्ड ऑन अनदर कॅटेगोरिकल व्हेरिएबल. म्हणजे काय, सेपरेट करायला किंवा कलर करायला डेटाला काय दुसऱ्या कॅटेगरी. म्हणजे काय, मला जर ग्राफ ड्रॉ करताना हे पण बघायचं असेल की कोण स्मोकर होतं आणि कोण नव्हतं, ठीक आहे. म्हणजे काय, इथं जर तुम्हाला डेटा दिसतं बघा, आणि इथं करेल इथं काय करेल त्यांनी, स्मोकरसाठी कोणता कलर यूज करेल आहे. जर स्मोकर असेल तर कोणता कलर आहे, निताली सांग बरं. स्मोकरवाले पॉईंट कोणत्या कलरने ड्रॉ करेल त्यांनी. आहे का निताली पण. एक मिनिट सॉरी, कळलं यार. हम्म. हम्म. नेताली स्मोकर वाले कलर कोणत्या, सॉरी स्मोकर वाले कस्टमर कोणत्या कलरने दाखवले. वैष्णवी. ब्ल्यू. आणि जे स्मोक नाही करीत ते कोणत्या कलरने दाखवले. ऑरेंज. ऑरेंज. ऑरेंज, बरोबर. आता अजून एखादा समजा मी घेतला, काय यू घेतला मी समजा, स्मोकर आहे ना, त्याच्याऐवजी काय करतो मी 6च्या बेसवर घेतो जेंडर, ठीक आहे. आता जेंडर ट्राय करून बघू आपण आणि काय करायचं, रंग करून पाहू. परत काय केलं त्यांनी, मेलवाले ब्ल्यू कलरने घेतले आणि फिमेलवाले काय ऑरेंज कलरने गेले. म्हणजे जेवढे कस्टमर दिसत आहे, ठीक आहे, तर ऑरेंजवाले काय होते, फिमेल कस्टमर्स होते. आणि काय होते, ब्ल्यूवाले काय मेल. जर तू इथं बघितलं तर इथं मला काय समजतंय बरं का, की जे ब्ल्यूवाले कस्टमर आहे बरं का, ठीक आहे. ब्ल्यूवाले म्हणजे काय, मेल, ठीक आहे. मेलवाले काय करेल, जास्त बिल पे करेल, ठीक आहे. म्हणजे काय, जास्त म्हणजे काय, 50च्या पार, ठीक आहे. 50वाले डेटा सेट जास्त बघा. आणि काय फिमेलवाल्यांनी कमी बिल पे करेल, ठीक आहे. माझा असं एक अंदाज आहे, एस्टिमेट, ठीक आहे. याच्यावर मी असं कन्क्लुजन काढू शकतो. तुम्हाला वाटतंय अजून तुम्ही काय करू शकता, डे मध्ये पण घेऊ शकता, ठीक आहे. आणि जर डे मध्ये घेतलं, पाहू बरं. हम्म. आता बघा बरं, इथं जर डे दिसत आहे, यात किती डे सांगा बरं, कोणते कोणते. बोला काजल मॅडम सांगा, आहे का काजल. काजल सांग बरं इथं कोणते डेज आहे. राणी, वैष्णवी. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार आहे, बरोबर. आणि जर इथं बघितलं तो आता, तर सगळ्यात जास्त स्पेंडिंग कोणत्या डेला झालेली वाटते इथं. सॅटरडे. सॅटर्डेला. आणि सगळ्यात कमी कुठं दिसते, कोणत्याला वाटते सांगा बरं, कशाला वाटते तुम्हाला. एक्झॅक्ट उत्तर नको, फक्त एस्टिमेट करा तुम्ही. फ्रायडे.
ठीक आहे. हां, फ्रायडेला, कारण माझ्या मते ऑरेंज डॉट्स थोडे कमी दिसत आहे. आणि त्याच्यानंतर कोणत्या याला कमी झालेली आहे, सॉरी त्याच्यानंतर कशाला जास्त आहे, आय थिंक संडेवाले जास्त आहे डॉट्स आहे, आणि ग्रीनवाले तर होतेच, आणि थर्सडेवाले बघा, बरोबर. आणि ओके, ठीक आहे. असं काहीतरी आपण एक ग्राफ इंटरप्रेट केला, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बघायचं की कोणत्या दिवशी जास्त बिल स्पेंड करताय लोक, म्हणजे कसं की समजा तुम्ही नॉर्मल मंडेला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेले, ठीक आहे, आणि तुम्ही काय म्हटलं की आज मंडे, आज काही जास्त एन्जॉय नाही करायचं, ठीक आहे, तुम्ही काय केलं, छोटी काही गोष्ट ऑर्डर केली 100 रुपयाची, 200 रुपयाची, आणि तेच जर तुम्ही संडेला गेले, मंडेला गेले, किंवा सॅटर्डेला गेले, समजा सॅटर्डे नाईट असते, तुम्ही काय करता, आज एकदम निवांत आहे आपण, उद्या सुट्टी आहे, आपण आज काहीतरी जास्त ऑर्डर करू, ठीक आहे. जे तुम्ही 100चं ऑर्डर न करता काय करता, 500 रुपयाचं ऑर्डर केलं समजा, तर काय झालं, तुमचं बिल शूट झालं त्या दिवशी, ठीक आहे, जास्त झालं. तर असा काहीतरी अंदाज येतो. म्हणजे काय, तुम्हाला एक अंदाज येईल की सॅटर्डेच्या दिवशी काय होतं, लोक जास्त स्पेंडिंग करतात, टोटल बिल जास्त झालं, म्हणजे काय, सॅटर्डेच्या दिवशी काय होतं, जास्त स्पेंडिंग करू शकतात ते, ठीक. मोस्ट ऑफ द लोक काय करतात, सॅटर्डेला स्पेंड करतात. आणि अजून एक इंटरप्रिटेशन काय करू शकतो मी, सॅटर्डेला ते जास्त पण बिल स्पेंड करू शकतात, एवढं लक्षात द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर डेज होता ना, आय थिंक डे होतं. त्यानंतर टाईमचं वरून बघू बरं आपण, म्हणजे काय, जेव्हा ते जेवण केलं त्यांनी, ठीक आहे, ते लंच आवरमध्ये जास्त झालेलं आहे का डिनरसाठी जास्त झालेलं आहे. आता मला सांगा बरं, जे तर स्पेंडिंग झालेली ती कोणत्या टाईममध्ये झालेली आहे जास्त, डिनरसाठी का लंचमध्ये? डिनर साठी. डिनरसाठी. आणि लंचसाठी काय आलेली आहे, खूप, म्हणजे रिलेटिवली काय ती कमी आहे, बरोबर. लंचसाठी काय दाखवेल मी, तर ब्ल्यू कलर घेईल, आणि डिनरसाठी काय ऑरेंज. इथं बघा, डेटा तोच आहे, ठीक आहे, डेटा तोच आहे. आता मी डेटाचं नाही कंपॅरिझन करीत ॲक्च्युली, ठीक आहे, याचं नाही कंपॅरिझन करीत, मी काय करतोय की जी स्पेंडिंग झालेली आहे ना, ती कोणत्या आवरमध्ये जास्त झालेली आहे, लंचमध्ये जास्त झाली का डिनरमध्ये जास्त झाली. आणि जर तुम्ही हा डेटा बघितला, ठीक आहे, हा डेटा बघितला, तर काय दिसतंय तुम्हाला की डिनर आवरमध्ये काय झालेलं आहे, जास्त स्पेंडिंग झालेली आहे, लंचमध्ये रिलेटिवली कमी. म्हणजे काय की समजा आता टोटल तुमच्याकडे डेली 100 कस्टमर येत असतील, ठीक आहे, तर काय होतं की त्याच्यातले 30च कस्टमर काय येतात, दुपारी येतात, आणि बाकीचे जे 70 असतील, ठीक आहे, ते काय येतात, रात्री येतात. आणि रात्री पण येऊन काय करतात, ते जास्त बिल स्पेंड करत असतात, ठीक आहे. तो रात्री येणाऱ्या कस्टमरची संख्या जास्त, आणि दुपारी येणाऱ्यांची काय कमी आहे, येतं का लक्षात. आणि जर अजून एक पॅटर्न बघितलं तुम्ही, थोडंफार नोटीस केलं, तर काय होऊ शकतं की जे रात्री जे येणारे कस्टमर आहे ना, ठीक आहे, ते काय करतात, जास्त स्पेंड करतात. बघा, रात्री येणारे कस्टमर काय करतात, जास्त स्पेंड करते, ठीक. याचं तर कॉमन आहे, ठीक, इथं काही तुम्ही जास्त अनालाइज नाही करू शकत, पण काय मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, रात्री येणारे कस्टमर जास्त स्पेंड करतात, आणि जास्त पण टिप देतात, येतं एक लक्षात. तर मी असा काहीतरी अंदाज लावला याच्यावरून, ठीक आहे, आपल्याला जसं समजलं तसं. तुम्हाला जर वाटतंय की माझा अंदाज चुकला आहे, तुम्ही ChatGPTला विचारा, गुगलवर थोडे व्हिडिओ बघा, ठीक आहे, काही ना काही क्वेश्चन विचारा. हे माझं इंटरप्रिटेशन आहे, ठीक आहे, कारण डेटा सेम असू शकतो, पण ज्याला जे इंटरप्रेट करायचं ते करू शकतो, ठीक आहे. आणि ते इंटरप्रिटेशन चुकीचं पण असू शकतं, आणि बरोबर पण असू शकतं, एवढं लक्षात घ्या, ठीक आहे. हे काय होतं, आपला पेअर प्लॉटचे यूज केस होता. आपण डेवरून घेतलं, स्मोकरवरून घेतलं, ठीक आहे, टाईमवरून घेतलं. आणि जर अजून दोन मला कम्पेअर करायचं असेल, म्हणजे काय, दोन याच्यावरून कॅटेगरायझेशन पाहिजे असेल, तर काय करू शकतो मी. आता बघा, तर विचारतो, हाऊ कॅन आय ॲड मोर ह्यू पार्ट्स, ठीक आहे, म्हणजे 2-3 मला कॅटेगरी एका सोबत दिसल्या पाहिजे. काय, आता बघा बरं का, आता मला काय करायचं आहे, एक ग्रुप बनवायचा आहे. आता बघा, एक ग्रुप आहे, कसला आहे, एक जेंडरवरून बनल, आणि दुसरं काय स्मोकरवरून बनल. म्हणजे काय, तुम्हाला जर दाखवलं मी आता, मला दोन्ही गोष्टी एका सोबतच चेक करायचे, काय की फिमेल होती का मेल होता, आणि तो स्मोकर होता का नाही, ठीक आहे. तर मी काय केलं, तर एक ग्रुप बनवला, काय
टिप्स ग्रुप बनवला आणि त्याच्यामध्ये काय मेन्शन करेन मी ग्रुप मेन्शन करतो आता बघा काय सेक्स प्लस स्मोकर आणि आता जर मी इथं ड्रॉ केला तर काय येतं बघा बरं काय चुकतंय आपलं काय अनसपोर्टेड ऑपरंड प्लस कॅटेगोरिकल स्ट्रिंग ठीक आहे काय चुकतंय इथं पेअर प्लॉट डेटा यो ग्रुप आहे ना काय चुकतंय मला एरर विचारून बघू त्याला सिम्पल आता जर तुम्ही ते एरर विचारलं तर काय म्हणते दॅट एरर इज हॅपनिंग बिकॉज सीबॉर्न टिप्स डेटा सेट हॅज सेक्स ठीक आहे स्टोर्ड ॲज पॅन्डाज कॅटेगोरी कल ठीक आहे म्हणजे काय याचा डेटा टाईप वेगळा आहे इन शॉर्ट मी एवढा अंदाज लावू शकतो की याचा डेटा टाईप वेगळा आहे ठीक आहे आणि तुम्ही काय करता नॉर्मल कॉन्कॅटिनेट करायचा प्रयत्न करताय म्हणून काय केलं इथं बघा जेव्हा ही लाईन लिहिली तेव्हा एरर आला आता मी काय करतो इथं सेक्सचा डेटा घेतो आणि ॲज टाईप काय करतो याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करतो आणि मग याला कॉन्कॅट करतो आता प्रत्येक गोष्ट समजणं पूर्णच्या पूर्ण समजणं गरजेचं नाही पण ॲटलिस्ट ते काय करतंय ना ते समजणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बस मला नव्हतं माहिती असा इश्यू येईल मी चॅट जीपीटी टाकला थोडं समजून घेतलं आणि नेक्स्ट टाइम आला तर मी असं डायरेक्ट मेथड यूज करून टाकेन आणि आता जर इथं ड्रॉ केलं तर इथं बघा आता 4 कॅटेगरी बनेल इथं काय एक फिमेल कॅटेगरी पण ती स्मोक नाही करीत एक मेलवाली जी स्मोक नाही करीत आणि इथं काय परत एक मेलवाले स्मोक करते आणि फिमेलवाले पण काय करते स्मोक करते बरोबर आता मला सांगा असे कोणते कस्टमर आहे ठीक आहे की म्हणजे असा ग्रुप सांगा ज्यांचं काउंट जास्त येतं काय वाटतं कोणत्या ग्रुपचं काउंट जास्त वाटतंय तुम्हाला डॉट्स बघून 4 ग्रुप आहेत सांगा बरं मला जे कस्टमर आहे ते तुमचे इथं ठीक आहे त्याच्यातलं कोणत्या ग्रुपचा काउंट जास्त वाटतं तुम्हाला थोडं लक्ष द्या मेल मेल आणि काय ते स्मोक करता का स्मोक नाही करीत सांगा बरं आता करतात ठीक आहे आणि जे स्मोक करतात त्यांचा कोणता आहे ग्रीनवाला आहे मग मला सांगा हे ऑरेंजवाले पण जास्त नाही वाटत की जरासे मला सांग फक्त ऑरेंजवाले जास्त नाही वाटत आहे का वाटतंय आणि ऑरेंजवाले जे मेल आहे ठीक आहे ते स्मोक करता का नाही नाही करीत आहे बरोबर Yes. आणि जे सगळ्यात जास्त हां नंतर काय फिमेलचा फिमेलचा काउंट आहे बघा इथं फिमेलचे डॉट दिसत आहे फिमेल स्मोक करणारे आणि स्मोक नाही करणारे यांचा यांच्या काउंटमध्ये खूप जास्त फरक आहे का ऑलमोस्ट सिमिलर वाटतंय सांगा बरं फिमेलचे ब्ल्यू कलरने दाखवेल बघा ब्ल्यू आणि रेड कलर आहे आणि त्याच्यात पण कॅटेगरी की स्मोक करणारे आणि स्मोक न करणारे त्याच्यात त्याच्यात काय जास्त फरक आहे का सांगा बरं नाही इथं बघा तुम्ही एक ब्ल्यू कलर आहे ठीक आहे आणि इथं काय फिमेलसाठी रेड कलर आहे ठीक आहे हा थोडा गॅप कमी आहे जर तुम्ही याच्यात कम्पेअर जर तुम्ही केलं समजा काय हा मेलवाला आहे बघा हा पॅटर्न दिसतो तुम्हाला तर मेलवाला आणि नंतर काय येतं परत मेलचा ग्रीनवाला आहे तर ही हाईट बघा आणि ही हाईट बघा खूप जास्त फरक दिसतो का पॅटर्नमध्ये आणि इथं पण डॉट जर तुम्ही बघितले हे समजत नसेल समजा तर डॉट बघा तर काय स्मोक करणारे स्मोक करणारे मेल आणि नॉन स्मोकिंग मेलमध्ये जास्त फरक आहे बघा ऑरेंज पॉईंट जास्त आहे जे स्मोक नाही करीत ठीक आहे मेलमध्ये आणि ग्रीन पॉईंट्स काय थोडे कमी आहे रिलेटिव्हली ठीक आहे येते एक लक्षात असा ग्रुप क्रिएट करेल मी डायरेक्ट म्हणजे दोन्ही मला जर पॅरामीटर चेक करायचं असेल टायमंड्सनेसली मी काय केलं ग्रुपच क्रिएट करून टाकला direct. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्हाला कोड कसा करायचा आहे ना याच्या बाबतीत हे कोडचा सिंटॅक्स तुम्ही विसरून जासाल एवढं सांगतो मी तुम्हाला पण तुम्हाला काय करता येईल ना एवढं लक्षात ठेवा मी फक्त काय लक्षात ठेवतो मी काय करतोय आणि डेटा सेट कसा इंटरप्रेट करतोय एवढं लक्षात ठेवतोय ठीक आहे कोड तर मी ऑटोमॅटिकली जीपीटीवरून जनरेट करून घेईल त्याला प्रॉम्प्ट देईल की मला असं असं दाखवायचं आहे ठीक आहे नंतर तुम्हाला कोड लक्षात येऊन जाईल आणि कोडचं थोडं मेथड लक्षात ठेवायचं काय पेअर प्लॉट डेटा कशाच्या बेसवर आहे व्हॅर्स काय हे पेअर कशाच्या बेसवर बनवायचं आणि यू पास बाकी तुम्ही जे ॲडव्हान्स ऑपरेशन आहे ते तुम्ही करू शकता स्वतः येतं एक लक्षात मी काय सांगतोय आता ठीक आहे आपण 2-3 मिनिटाचा ब्रेक घेऊ ठीक आहे आणि नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू ठीक आहे आत्ता झाले माझ्या मते 12:22
12:26 किंवा 27ला स्टार्ट करून देऊ.
हम्म. आता आपण रिस्टार्ट करू. ठीक आहे सेशन. तर आपण रग प्लॉट बघितला. त्याच्यानंतर आता पेअर प्लॉट पण बघितला. आता नंतरचा टॉपिक आपला बार प्लॉट. हां बार प्लॉटचं. ठीक आहे. तर आता बार प्लॉटचं एक्झाम्पल काय बघू आपण. काय करू बार प्लॉट बघू सिंपल. बार प्लॉटचं तुम्हाला जर एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण यूज कशासाठी करतो. व्हॉट इज द ॲक्च्युअल यूज ऑफ बार प्लॉट. ठीक आहे. तर ते कॅटेगरीनुसार आपण काय करतो ड्रॉ करतो आपण हे बघा कॅटेगरीनुसार. हां मी जे म्हटलं बघा बार प्लॉट इज प्रायमरीली यूज टू कम्पेअर न्यूमरिकल व्हॅल्यूज अक्रॉस डिफरंट कॅटेगोरिकल ग्रुप्स. काय डिफरंट कॅटेगोरिकल ग्रुप्स. मी एक काम करतो याला बनवायला होतं काय की मी तर डेटा और कंपॅरिझन्स. ठीक आहे ऑफ प्रोडक्ट सोल्ड इन व्हेरियस कॅटेगरीज. ठीक आहे व्हेरियस कॅटेगरीज. प्रत्येक कॅटेगरीमधला जो प्रोडक्ट सोल्ड होत आहे त्याचा मला एक डेटा दे. हम्म, जर मग आता इथं ठीक आहे अँड हेल्प मी फॉर द बार प्लॉट गिव द कोड. आणि त्याला हे पण म्हणतो की रिमूव्ह काय करतो रिजन अँड युनिट्स. ठीक आहे एकदम सिम्पल डेटा घेऊ आपण काय आपण कॅटेगरीचा एक घेऊ आणि त्याच्यात काय रेव्हेन्यू किती झालाय ते बघू फक्त. ठीक आहे टेक मोर कॅटेगरीज. थोडं जास्त कॅटेगरीज घेऊ आपण. हम्म. आणि काय करू राईट इन वन कोड. आणि इथं कॉपी करतो मी आणि मी इथं काय करतो पेस्ट करतो बार प्लॉट. ठीक आहे बार प्लॉट डॉट पाय इथं पेस्ट केला आणि आपण काय करू इथं ड्रॉ करू आता. सगळ्यात मेन काय असतं इम्पॉर्टंट व्हिज्युअलायझेशन. कोड लिहून काय उपयोग नाही राहत प्रत्येक वेळेस. ठीक आहे आता याने काय केलंय अशा कॅटेगरीज घेतलेल्या ना. मी याला काय म्हणतो पुट द कॅटेगरीज ऑन एक्स ॲक्सेस. आणि आता परत ड्रॉ करून बघू आपण. हम्म आता लक्षात येतं फक्त जो मी हा बार प्लॉट ड्रॉ केला आहे
याच्यात टोटल किती कॅटेगरीज दिसते सांगा बरं. एक कॅटेगरीज किती मोजा बघता. कोण सांगतं मला. 10. 10. 10 आहे बरोबर. आणि सगळ्यात जास्त सेल म्हणजे रेव्हेन्यू येतोय बरं का, प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू म्हणा तुम्ही, ठीक आहे. सगळ्यात जास्त जे पैसे येतात आपल्याला ते कोणत्या कॅटेगरीमधून येते. इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स. आणि सगळ्यात जास्त कमी. सगळ्यात कमी कुठून येतोय रेव्हेन्यू. कोणत्या कॅटेगरीचा आहे. ऑफिस सप्लायचा आहे का क्लोथिंग ॲपरेलचा आहे. ऑफिस सप्लाय. बरोबर. म्हणजे काय सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जर तुम्ही बघितला तर ह्या वाल्या पार्टमधून येतं, ठीक आहे. इकडचे पहिले 4-5 कॅटेगरी येते आणि नंतर कुठून येतोय, इथून काहीतरी कमी येतोय, ठीक आहे. तुम्हाला लागलंच तुम्ही इथून म्हणू शकता, ठीक आहे. इथून जास्त येतोय, लागलंच इथून म्हणू शकता, ठीक आहे. म्हणजे येतं एक लक्षात. आता मला सांगा, इलेक्ट्रॉनिक्स पासून आपल्याला किती रेव्हेन्यू होतोय अंदाजे. किती किती थाउजंडचा आहे, लॅकमध्ये माझ्या मते बरं का, ठीक आहे. लॅकमध्ये येते, हां, लाखांमध्ये. तर इलेक्ट्रॉनिक्स पासून किती लाखांचा रेव्हेन्यू होता आपल्याला 8. अंदाजे. किती 8 लाख. किती. 6.5. हां बरोबर, 6.5 लॅक्स, ठीक आहे. 6.5 लॅक्स होते. आणि ऑफिस सप्लायपासून किती रेव्हेन्यू होतं आपल्याला डॉलरमध्ये सांगा बरं. ऑफिस सप्लायपासून अंदाजे किती होता असं. 50,000. ठीक आहे. 50,000 60,000 काहीतरी बरोबर. सॉरी 60 नाही. हां बरोबर 60,000 बरोबर, सॉरी. लॅकमध्ये नाही का, $60,000 बरोबर, एवढा रेव्हेन्यू होता असं. तर मग मी जर हा ग्राफ बघितला, ठीक आहे. आणि मी बिझनेसमॅन आहे, मला काय करायचं समजा की आता 10 कॅटेगरी आहे ना, त्याच्यातलं 2-3 कॅटेगरीचा मला काय करायचं, बिझनेस बंद करायचा आहे. तर मी कोणत्या कॅटेगरीत जर बंद केला तर मला जास्त काय फरक नाही पडणार सांगा बरं. 2 कॅटेगरी कोणत्या आहे. कोणत्या 2 कॅटेगरीचा बिझनेस बंद केल्यानंतर मला काही लॉस नाही होणार जास्त, काही फरकच नाही पडणार. कोणत्या वाले आहे सांग बरं काजल. कोणत्या कॅटेगरीचे 2 बिझनेस आहे, ते जर मी बंद केले तर मला काही प्रॉब्लेम नाही जास्त. गायत्री सांग बरं. बुक्स, मीडिया आणि ऑफिस सप्लाय. हां बरोबर. आणि असे कोणते 2 कॅटेगरीवाले, ठीक आहे, किंवा 3 कॅटेगरीवाले ते जर बंद केले तर माझा खूप सारा लॉस होऊ शकतो. कोणते सांगा बरं. आता बघा बरं का, मी ह्या जो ग्राफ ड्रॉ केला त्याच्यावर डिसिजन कसे घेतोय बघा. कोणते 3 कॅटेगरीवाले मी बंदच नाही करू शकत, ते जर बंद केलं तर मला लॉस होईल. वैष्णवी सांग बरं. Groceries and food, clothing and हम्म. apparel, and electronics. इलेक्ट्रॉनिक्स. आणि जर मला सगळ्यात जास्त पैसा इन्व्हेस्ट करायचा असेल, मला समजा कोणी ₹100 दिले इन्व्हेस्ट करायला, तर त्याच्यातले ₹70 कुठे इन्व्हेस्ट करेल मी, कोणत्या कॅटेगरीवर इन्व्हेस्ट करेल सांगा बरं. तुम्ही तुमच्या मनाने सांगा, मनाने म्हणजे बघून सांगा. 3 सांगा, 4 सांगा, काय असेल कॅटेगरी सांगा मला. जर ₹100 दिले मला कोणी, तर त्याच्यातले ₹70 कुठे लागेल मी. कोणत्या कॅटेगरीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होईल सांगा मला. निताली. बरं पायल सांग बरं. सर क्वेश्चन. काय क्वेश्चन. मी म्हटलं समजा एखादा इन्व्हेस्टर आहे, ठीक आहे. आता त्यांनी समजा मला
100 रुपये दिले समजा, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 100 रुपये दिले आणि मी ते ठरवतोय की आता 100 रुपये कसे स्पेंड करायचे. मी ठरवलंय 70 रुपये इन्व्हेस्ट करायचे, पण ते 70 रुपये मी कुठे इन्व्हेस्ट करेल सांगा बरं. जिथं कमी प्रॉफिट होतोय तिथं का जिथं जास्त प्रॉफिट होतोय तिथं. जिथं जास्त प्रॉफिट होतं. आणि जास्त प्रॉफिट होणार आहे कॅटेगरी कोणतं आहे, रेव्हेन्यू देणार आहे. इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक्स, अजून कोणतं कोणतं दिसतंय. क्लॉथिंग अँड आणि काय, ग्रोसरीज, फूड आणि होम किचन, ठीक आहे, हे 4 किंवा 3 कॅटेगरी पकडू शकतो. आणि बाकीचे जे 30 रुपये मग मी काय करेल, हे बाकीच्या कॅटेगरी इन्व्हेस्ट करेल, ठीक आहे. सगळ्यात जास्त कुठे इन्व्हेस्टमेंट करणार मी, या पहिल्या 4 कॅटेगरीवर किंवा 3 कॅटेगरीवर, जिथं मला जास्त पैसे येतोय. आलं लक्षात मी डेटा कसा इंटरप्रेट करतोय, डेटा कसा मी त्याचा कसे डिसिजन घेतोय. हा डेटा, हा फक्त डेटा आहे फक्त, पण याच्या बेसिसवर कसे डिसिजन घेतले मी, इन्व्हेस्टमेंट कुठं जास्त जाणार, कुठं सगळ्यात जास्त लक्ष जाणार, ठीक आहे. अजून जर डिसिजन घ्यायचं असेल तुम्हाला प्रॉपर, ठीक आहे, समजा तुम्ही काय, समजा आता CEO आहे त्या कंपनीचे, ठीक आहे, समजा तुम्ही त्या काय CEO आहे त्या कंपनीचे, आणि तुम्हाला काय करायचं आता, आधी सगळं तुम्ही हँडल करीत होते काय, हा सगळा कारभार काय करत होते तुम्ही, सगळं हँडल करत होते. आता तुम्हाला काय करायचं, स्वतःचा लोड कमी करायचा आहे. मग तुम्ही काय म्हटले की मला 2 व्यक्ती हायर करायचे, ठीक आहे, 2 व्यक्ती हायर करायचे. एक स्मार्ट आणि एक थोडीशी काय असेल मीडियन, त्याला थोडं समजत असेल, ठीक आहे, जास्त एक्सपिरियन्स नाही. फॉर एक्झाम्पल 10 इयर एक्सपिरियन्स आहे एकाला, किंवा आपण समजा एकाला 10 इयर एक्सपिरियन्स आहे आणि एकाला 20 इयर एक्सपिरियन्स, ठीक आहे, 10 आणि 20. तर मला सांगा, जर तुम्ही डिवाइड करीत असाल कॅटेगरी, ठीक आहे, म्हणजे काय 2 व्यक्ती तुम्ही हायर करताय, ठीक आहे, ॲज अ CEO काय करताय तुम्ही, हा ग्राफ बघितला आणि तुम्हाला काय आहे, तुमच्या लोड खूप जास्त आहे. तुम्ही सगळे जो बिझनेस आहे, ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीचा बिझनेस काय करताय तुम्ही स्वतः हँडल करताय, ठीक आहे. आता तुम्ही काय म्हटले की मला वर्कलोड कमी करायचं आहे. तुम्हाला जर वर्कलोड कमी करायचं तुम्ही काय डिसिजन घेतला, आता मी 2 व्यक्ती हायर करेल, एक काय 20 वर्ष एक्सपिरियन्स असलेला आणि एक काय 10 वर्ष एक्सपिरियन्स असलेला, ठीक आहे. आणि ॲज पर मान नॉलेज मला माहिती आहे, ज्याला जास्त 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 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो खूप स्मार्ट आहे, ठीक आहे. असं मी अज्युम करतो, काय ज्याला जास्त एक्सपिरियन्स आहे तो खूप स्मार्ट आहे, ठीक आहे, त्याला जास्त नीट हँडल करता येईल. आणि ज्याला कमी एक्सपिरियन्स आहे त्याला थोडं कमी हँडल करता येईल. मला सांगा, जास्त एक्सपिरियन्सवाल्या व्यक्तीला तुम्ही कोणत्या कॅटेगरी देसाल हँडल करायला, जास्त एक्सपिरियन्सवाल्याला. म्हणजे जिथं जिथं रिस्क खूप आहे, एवढं सांगतो बरं का मी, जिथं रिस्क खूप आहे ना, जिथून जास्त प्रॉफिट येतोय, ठीक आहे, तर मला सांगा जास्त एक्सपिरियन्सवाल्याला कोणत्या कॅटेगरीज देसाल हँडल करायला. काजल सांग बरं. बरं नीताली सांग बरं. जास्त एक्सपिरियन्सवाल्याकडे कोणत्या कॅटेगरी जातील. इलेक्ट्रॉनिक्स. अजून गायत्री, काय वाटतं फक्त इलेक्ट्रॉनिक्स जाईल का. मी 2च व्यक्ती हायर करेल एवढं लक्षात ठेव, ठीक आहे. तर मला थोडं जास्त रिस्पॉन्सिबिलिटी द्यावं लागतील त्याच्याकडे. तर अजून कोणते कोणते देऊ शकतो मी कॅटेगरीजचा बिझनेस बघायला. वैष्णवी सांग बरं. First 5 categories. ठीक आहे, फर्स्ट 5 कॅटेगरीज काय केलं मी त्याच्याकडे देऊन टाकेल. आणि ज्याला कमी एक्सपिरियन्स त्याला काय करेल बाकीच देऊन टाकेल. कारण का, ज्याला कमी एक्सपिरियन्स आहे त्याला ह्या कॅटेगरी दिला आणि थोडाफार लॉस 19-20 झाला तरी काही फरक नाही पडणार. पण इथं जर मला हा लॉस जर 62 वरून किंवा 65 वरून जर डायरेक्ट 20वर आला तर काय होईल, खूप मोठा लॉस होईल. कंपनी राहील का नीट, नाही राहणार, ठीक आहे. मग मी काय करेल, जास्त एक्सपिरियन्स आहे त्याला काय करेल, जिथं जास्त रिस्क आहे ते टाकून देईल, आणि ज्याला कमी एक्सपिरियन्स त्याला काय करेल इथं टाकून देईल. मी असं काय केलं, माझा लोड कमी केला. अजून याचं एक्झाम्पल जर मी नॉर्मल नॉर्मल जर एक्झाम्पल दिलं समजा तुम्हाला काय की, हां, तुमच्या कॉलेजमध्ये काय आता समजा 2 स्पर्धा आहे, ठीक आहे, 2 स्पर्धा आहे आणि तुमच्याकडं 2 विद्यार्थी आहे, ठीक आहे. 2 स्पर्धा आहे आणि 2 विद्यार्थी आहे. आणि दोन्ही विद्यार्थ्यांना काय येतं, त्या दोन्ही स्पर्धेचं काय माहिती आहे त्यांना, स्पर्धा कशी काय, रूल्स आणि ते काय थोडं त्यांना एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. पण समजा आता फॉर एक्झाम्पल दिलं मी, आता लक्ष द्या बरं का, 2 कोणते कॉम्पिटिशन, एक चेसवाले आणि एक काय टेनिसवाले, ठीक आहे. कोणती, चेसवाले आणि टेनिसवाले, एवढं लक्षात आहे. आणि जे चेसवाले आहे ना
तिथं जास्त स्कोरिंग तुम्ही जर समजा पार्टिसिपेट करीत असाल तर काय, जो तुम्हाला टोटल 100 स्कोअर भेटणार असेल तर काय 70 स्कोअर या चेससाठी आहे आणि टेनिससाठी काय फक्त 30 स्कोअर आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजे टोटल ग्रुप मार्क्स राहणार आहे, त्याच्यापैकी चेसला किती मार्क्स अलॉट करेल त्यांनी 70 आणि टेनिसला किती फक्त 30. आणि आपल्याकडे काय आहे? समजा ए वाला कॅन्डिडेट आहे, ठीक आहे, आणि काय दुसरा बी वाला आहे. ठीक आहे, ए वाल्याचा चेसचा जर मी रेटिंग केली समजा किती आउट ऑफ 10, तर मी याला 9/10 देईल. ठीक आहे, चेससाठी. टेनिससाठी याला मी देईल समजा 8/10. ठीक, आणि बी वाल्याला मी चेससाठी काय देईल, याला देईल 7/10. आणि टेनिससाठी याला पण सेम आहे आता समजा. ठीक, याला किती 8/10. तर मला सांगा, चेस कॉम्पिटिशन खेळायला तुम्ही कोणता व्यक्ती पाठवशाल? ए ला पाठवशाल का बी ला पाठवशाल? सांगा बरं मला. कोणाचा रेकॉर्ड जास्त आहे, चांगला आहे, ए वाल्याचं की बी वाल्याचं? नेताली सांग बरं. ए वाल्याचं. मग चेस खेळायला कोणाला पाठवशाल तुम्ही? ए वाल्याला पाठवणार की बी वाल्याला पाठवणार आहे? ए वाल्याला, बरोबर आहे का नाही? Yes. टेनिस खेळायला तुम्ही काय करू शकता, आणि फक्त जर टेनिसचा डिसिजन असता, ठीक आहे, समजा इथं 90 याला समजा 30 असता, ठीक आहे, याला कमी आणि याला 70. आता काय मॅटर करतं का जास्त? सांगा बरं तुम्ही, ए ला पाठवा किंवा बी ला पाठवा. नॉर्मली काय फरक पडतो का? दोघांना काय 8-8 आहे बघा तुम्ही, दोघांना किती 8 आहे. मग याला पाठवा, काय फरक पडतो का जास्त? नाही पडत, बरोबर. आणि जर लईच तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल, तुम्ही काय म्हणू शकता की हा ए पर्सन आहे ना, हा टेनिसमध्ये पण चांगला आहे, याच्यात पण चांगला आहे यार, पण तुम्ही काय म्हणशाल, याला पाठवा. ठीक आहे, जर तुम्हाला या बाकीच्या कॅटेगरीने काही फरक नाही पडत, ठीक आहे, तुम्ही काय म्हणशाल की टेनिसमध्येच बघायचं फक्त मला, मग तुम्ही काय म्हणशाल की याला पाठवलं काय, याला पाठवलं काय, काही फरक पडणार आहे का? नाही. तसेच मी जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, 2 व्यक्ती हायर करायचे, काय जिथं जास्त मला प्रॉफिट येतोय, ठीक आहे, जिथं जास्त रेव्हेन्यू मला, तिथं रिस्क पण जास्त आहे, आणि जिथं रिस्क जास्त आहे त्याला काय करेल मी, जास्त एक्सपिरियन्सवाल्या व्यक्तीला काय करेल मी, तर हायर करेल. ठीक आहे, येतं एक लक्षात. मी बघा, हा डेटावरून मी किती किती इंटरप्रिटेशन काढले, कोणाला हायर करायचं, कोणाला नाही हायर करायचं, कोणत्या कॅटेगरीचा बिझनेस बंद केला तर मला काही फरक नाही पडणार, कोणता जर लॉसमध्ये म्हणजे कोणता जर बंद केला तर मला खूपच लॉस होऊन जाईल. ठीक आहे, असे इंटरप्रिटेशन काढले. आणि जर मी म्हटलं की मला कुठं जास्त इन्व्हेस्टमेंट करायचे तर मी इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ठीक आहे, इथं कमी करेल, याच्यावर काही लक्ष नाही दिलं तरी चालेल मला, पण इथं जर केलं तर मला जास्त प्रॉफिट येऊ शकतो. ठीक आहे, आणि जर अजून एक म्हटलं तुम्ही काय की कोणत्या कॅटेगरीचा बिझनेस जास्त मला रेव्हेन्यू देतो, तुम्ही हे 4 देशाल. ठीक आहे, जर तुम्हाला एखाद्याने विचारलं की तुझे कोणत्या कॅटेगरीचे जास्त प्रोडक्ट विकले जातात, तुम्ही काय म्हणशाल पाहून? इलेक्ट्रॉनिक्स, क्लॉथिंग, ग्रोसरी, फूड आणि होम किचन. येतं एक लक्षात. हे बघा, डेटा एकच होता पण मी खूप सारे इंटरप्रिटेशन काढले त्याच्यावरून. आलं एक लक्षात. आता काय करू होतं, याने जो हॉरिझॉन्टल लिहिलं ना मला, सॉरी, याने काय करेल, कॅटेगरी काय करेल, एक्स ॲक्सिस घेतलं आहे ना, याला आपण वाय ॲक्सिस घेऊया. ठीक आहे, नाव पुट कॅटेगरीज ऑन वाय ॲक्सिस. आता बघू, असं पण तुम्ही ग्राफ बघितला असं बघा काही गोष्टींचं. ठीक आहे, आता जो हा डेटा आहे ना, आपण काय करू, वाय ॲक्सिस पुट करून बघू. याला काय करतो मी, हा पूर्णच्या पूर्ण कोड कमेंट करतो आणि याला पेस्ट करतो आणि हा रन करू आपण. आता बघ, आता दिसतोय का? असं रिप्रेझेंटेशन बघेल का नाही सांगा बरं मला, हा का नाही? असा ग्राफ कधी बघेल का तुम्ही? बघेल असेल, मला काही डाऊट नाही याच्यात. तुम्हाला दिसतंय का? आता एक मला सांगा फक्त, याच्यावरून थोडं बघा बरं का. 40 ते 60 हजार, ठीक आहे, हां, 4 लाख ते 6 लाख डॉलर रेव्हेन्यू देणार आहे कोणत्या कॅटेगरी सांगा बरं मला. 4 लाख ते 6 लाख डॉलर कोणत्या कोणत्या कॅटेगरी? ठीक आहे, किंवा 4 लाखापेक्षा जास्त रेव्हेन्यू देणार कोणत्या कॅटेगरी, तेवढं सांगा फक्त मला. इलेक्ट्रॉनिक्स, हम्म, आणि क्लॉथिंगवाले. आता बघा, मी जेव्हा पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट केला तर क्वेश्चन पण काय झाले माझे, थोडे चेंज झाले. येतं एक लक्षात. मी जेव्हा ग्राफ थोडासा बघा, वायचा एक्स ॲक्सिस केला आणि एक्सचा वाय ॲक्सिस केला, ठीक आहे,
तर आता क्वेश्चन पण मी त्या हिशोबाने विचारतोय. येतं एक लक्षात? आणि मला सांगा, $4 लाख खाली कोणत्या कोणत्या कॅटेगरी पडत आहे सांगा बरं, जे मला कमी रेव्हेन्यू देत आहे $4 लाख पेक्षा. कोणतं आहे? 1, 2, 3 सोडून सगळे. हां, पहिले 3 सोडून काय सगळे, होम, किचन, ऑटोमोटिव्ह, ब्युटी आणि हेल्थ. ठीक आहे, असे आहे. आणि खूपच कमी देणार आहे म्हणजे काय, $10 लाख, सॉरी $1 लाख आहे ना, त्याच्या खाली कोणत्या कॅटेगरी सांगा बरं. एक लाखापेक्षा पण मला कमी रेव्हेन्यू देत आहे. ऑफिस सप्लाय, आणि बुक्स बुक्स मध्ये. अँड मीडिया. येते एक लक्षात? मी क्वेश्चन कसे विचारायला लागला आता बघा. मी जेव्हा ग्राफचा पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट केला तर मी क्वेश्चन पण मला तसे यायला लागले आता. येते एक लक्षात? जर तुम्हाला कॅटेगरीच्या बेसवर क्वेश्चन विचारले तुम्ही काय करू शकता, उलटा ड्रॉ करू शकता. ठीक. पण जर तुम्हाला याच्या बेसिस क्वेश्चन विचारले तुम्ही काय थोडं वेगळा करता ड्रॉ. आलं का लक्षात? आणि फक्त मला सांगा, अशी कोणती कॅटेगरी जी 6 लाखाच्या वरतीच मला रेव्हेन्यू देते फक्त. इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वाली. आलं का लक्षात? क्वेश्चन कसे शिफ्ट होत आहे माझे. आता मला सांगा, तुम्हाला फक्त कोड दाखवून काय समजलं असतं, काही क्वेश्चन वरून काय जास्त समजलं सांगा बरं. क्वेश्चन वरून जास्त समजले. ठीक आहे, कोड इम्पॉर्टंट आहे का याच्यात सध्या जास्त? नाही. नाही. हे व्हिज्युअलायझेशन समजलं ना तुम्हाला मेन? येस. एकदा एकदा व्हिज्युअलायझेशन समजलं तर कोडिंग पार्ट काय एवढा मॅटर करतो का सांगा बरं. तुम्ही फिगर आउट करशाल का हा का नाही? या बघा, नाही. करशाल ना रे, असं काय म्हणताय? हे बघा, इथं सेल्स डेटा आहे कॅटेगरीचा. ठीक आहे, आणि एक काय रेव्हेन्यू USD मध्ये. ठीक आहे, हे 2 कॉलम आहे. आता दोन कॉलमचा डेटा आहे. त्याला काय केल्यानंतर मी पॅन्डाच्या मदतीने काय केलं, डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, आणि इथं जर तुम्ही बघितलं एक थीम सेट केली मी बघा. ठीक आहे, ग्रीडची. हे जाऊ दे, काही इम्पॉर्टंट नाही. आणि इथं बघा नंतर एक बार प्लॉट नावाची मेथड काय, SNS बार प्लॉट. ठीक आहे, डेटा काय करेल मी DF वाला घेतला, कोणता हा वाला. आणि एक्स ॲक्सिसवर काय टाकेल मी, रेव्हेन्यू USD नावाचा कॉलम बघा हा वाला. आणि ॲक्सिस बघा कॅटेगरी. आणि पॅलेट काय आहे, त्याला पॅलेट विचारू. ठीक आहे, आणि हे पण काढून टाकू सध्या, बघू बरं आपण. हे तर काहीच नाही बघा. PLT डॉट टायटल काय आहे, हे जे तुमचं ग्राफचं नाव आहे ते इथं रेव्हेन्यू कंपॅरिझन अक्रॉस 10 प्रोडक्ट कॅटेगरीज. ठीक आहे, नंतर PLT एक्स लेबल काय, रेव्हेन्यू USD, म्हणजे इथं जे लेबल दिसतंय ना ते बघा. हे वाला नाही बरं का, एक्झॅक्टली रेव्हेन्यू USD लिहिलं बघा. हे जर मेन्शन नसतं केलं आपण, हे बघा दाखवतो तुम्हाला मी. हे लेबल जर मी स्वतः मेन्शन नाही केलं तर जे कॉलमचे नाव असतील ना ऑटोमॅटिकली तेच येऊन जातील त्याच्या. आले काय, रेव्हेन्यू अंडरस्कोर USD कॅटेगरी आलंय बघा. आणि इथं हे दिसतंय का तुम्हाला, काही लाईन दिसतंय का व्हर्टिकली, काही व्हर्टिकल लाईन दिसतंय का? आधी ज्या व्हर्टिकल लाईन दिसत होत्या त्या दिसतंय का आता? नाही. नाही दिसत आहे. मग मी काय केलं, SNS डॉट सेट थीम केलं, तर काय केलं स्टाईल व्हाईट ग्रीड. आता बघा थीम सेट केली तर काय आलं का लाईन्स? येस. हां, आणि जरी तर परत मी टिक लेबल इनेबल केले, ठीक आहे, तरी तर माझे लेबल देऊ शकतो मी. तर काय म्हणाल, माय रेव्हेन्यू आणि माय, ठीक आहे, प्रोडक्ट. आणि इथं बघा, इथं नाही का हे काय म्हणत्या, हां माय कॅटेगरी ना. आणि इथं जर मी आता परत रन केला, आता बघा इथं माय रेव्हेन्यू USD दिसते आणि इथं काय दिसते, माय प्रोडक्ट कॅटेगरी. म्हणजे स्वतःचे लेबल दिले मी. आणि जर हे ऑप्टिमाइज डायमेन्शन फॉर हंड्रेड, ठीक, आता इथं काय मेन्शन PLT डॉट फिगर ना, हे काय करेल बघू आपण. ठीक, व्हॉट इज द यूज केस ऑफ दिस, फिगरचा काय यूज आहे. ठीक आहे, हे बघू आपण नीट नेमकी काय यूज केस याचा. द फिगर इज काय, विड्थ हाईट पॅरामीटर स्पेसिफाईड द डायमेन्शन ऑफ युअर प्लॉट इन इंचेस. ठीक आहे, वायडर चार्ट्स काय 10, परफेक्ट फॉर हॉरिझॉन्टल प्लॉट. टॉलर चार्ट 6 ते 10 आणि प्रिव्हेंट टेक्स्ट ओव्हरलॅप. ओके, पॉवर ट्राय करून आपण हे काय नेमकी फिगरचा काय यूज आहे. ठीक आहे, 10. इथं काय फिक्स साईज आहे बघा. एक काय विड्थ आणि हाईट मेन्शन करेल ना आपण. इथं काय आहे, हे विड्थ आहे माझ्या मते ना, हाईट आहे ना, तर आपण हे काय करू, वेळ थोडी का वेळ तेवढीच राहून देऊ 10 आणि हाईट कमी करतो मी बरं का. आणि आता बघू, लक्षात आहे हा असा ग्राफ आहे ना, तर आता मी काय करतो, याची हाईट कमी केली आणि आता परत ड्रॉ करून बघू आपण.
दिसतंय का? काय झालं बघा आता. वेटला काय फरक पडला का? नाही. पण जी स्ट्रीप दिसत होती बघा, जी पट्टी, त्याची हाईट काय झाली, तर वाढली का कमी झाली सांगा बरं. येतं बघा, ही जी स्ट्रीपची हाईट दिसते ती काय आली, वाढली का कमी सांगा बरं आता. या बघा, याची हाईट म्हणतोय बरं का मी. याची तुम्हाला पट्ट्या दिसताय ना, यांची हाईट काय सांगा बरं. कमी कमी झाली. झाली आता. आणि जर मी जास्त केली, 10च केली समजा डायरेक्ट, तर काय होऊन जाईल आता. आता काय झाली, खूपच मोठी झाली बघा. दिसतंय. पण जर थोडी मीडियम ठेवली मी हाईट आणि परत रंग केला आता, तर काय झालं, आली का एकदम मीडियम लेवलवर. आणि आता विड्थ बघा बरं का, इथं काय आहे, विड्थ ना 10 ठेवले मी. आपण वेळ थोडी कमी करून बघू बरं. चूज करून पाहू डायरेक्ट, आणि काय फरक पडतोय पाहू एक्झॅक्टली. ठीक आहे. काय झालं नेमकी. इथं वेट बघा. आता हा ग्राफ दिसतोय का तुम्हाला डायरेक्ट. हा एक काही दिसतंय का इथं. जर मी 5 करून बघितलं आणि आता रंग केला, आता येतोय का. आणि जर आपण 10 करून बघितलं, ठीक, तुम्हाला कदाचित लक्षात नसेल येत की नेमकी वेळ तर दिसते वाढताना, कमी जास्त होताना, पण नेमकी कसली होऊ राहिली एक्झॅक्टली. बघू आपण, थांबा. आता आलं. ठीक आहे. हाईट तर तुम्हाला समजलं नाही, याची हाईट कमी जास्त होते. वेट समजलं का तुम्हाला, कसली कमी जास्त होते एक्झॅक्टली. हा का नाही सांगा मला. हम्म. काय म्हणताय, समजलं का नाही, चॅटमध्ये रिप्लाय द्या. नसेल समजलं कदाचित. ठीक. आता याला विचारू आपण, सिम्पल काय नाही माहिती बाबा मला, कसली वेट कमी होते ती. खरं, वेअर इज विड्थ अफेक्टेड. कोणत्या पार्टला विड्थ अफेक्ट होऊ राहील की जेणे ते कमी जास्त होत आहे. इथं काय, द विड्थ इज अफेक्टेड. ठीक आहे. बट व्हॉट विड्थ, ठीक, कसली, ऑफ विच पॅरामीटर इन द ग्राफ ग्राफ मधल्या कोणत्याची विड्थ अफेक्ट होते नेमकी. टोटल एक्स ॲक्सिसची विड्थ का काय. हां, इथं काय म्हणते ते, विड्थ वी आर डिस्कसिंग इज द विड्थ ऑफ एंटायर चार्ट विंडो, द कॅनव्हास इट सेल्फ विच इज कंट्रोल बाय द फर्स्ट नंबर इन सेट. ठीक आहे. म्हणजे इथं बघा, ही जी पूर्णच्या पूर्ण दिसते ना तुम्हाला इथं बघा, हा जो कॅनव्हास ड्रॉ करेल इथं मी, ठीक आहे, त्याची विड्थ आहे. आता दाखवतो तुम्हाला परत कमी करून मी. समजा इथं 4 केले ना आणि रंग केला, तर बघा ही काहीतरी विड्थ असं, ही विड्थ कशात आहे विचारत आहे मला. अँड व्हॉट इज दिस विड्थ इज मेजर्ड इन. विड्थ कशात मोजतोय आपण. 10 इंचेस वाईड. ठीक आहे. कशात मोजतोय आपण, इंचेसमध्ये. आता बघू बरं आपण, मी तर जी विड्थ घेतली 4 इंचेस, ते 4 इंचेस भरत असेल का. हे माझ्या मते 1 इथं, ठीक आहे, नंतर इथं काय 2, तरी हे बघा इथं जर पुढं मी इथं केलं ड्रॉ, आता हे एक्झॅक्टली नाही का. आता फुल स्क्रीन केलं होईल माझ्या मते. ठीक आहे. 4 इंचेस होते बघू बरं. इथं माझ्या मते 1 इंच असेल, 2 नाही, मॅपिंग तर नाही एक्झॅक्टली. ठीक आहे, मॅप नाही होते इथं. पण मी असं अजून करतोय की हे कुठं रिलेटेड असेल त्याचं. ठीक आहे. हा जो तुम्हाला कॅनव्हास दिसतोय ना बघा, इथून स्टार्ट होतोय ते इथपर्यंत आहे ना, हा एंड, याची विड्थ अफेक्ट होते. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. तर मी जर 2 केलं समजा, तर आता बघू बरं याची कमी होऊन जाईल विड्थ. आणि फुल ड्रॉ केलं. हां, आता बघा कमी झाले. आणि मग ही जी पण हाईट आहे ना, ती पट्ट्यांची हाईट नसेल माझ्या, कॅनव्हासची हाईट असेल. पट्ट्यांची नाही, ती कॅनव्हासची हाईट होती माझी, आणि कॅनव्हासची हाईट कमी झाली तर काय झाली, ऑटोमॅटिकली पट्ट्यांची हाईट पण कमी झाली ती. असं काहीतरी आहे. आणि क्लीन अप लेआउट बाउंड्रीज अँड रेंडर. ठीक आहे. PLT डॉट टाईट लेआउट. आता त्याचं काय यूज केस नसेल माहिती, डायरेक्ट सर्च मारायचं. ठीक आहे. व्हॉट इज दिस, सिम्पल, नाही माहिती डायरेक्ट सर्च मारा.
is a helper command that automatically adjusts the padding and margins of your chart to prevent text from getting cut off or overlapping. मी जर हे काढून टाकलं तर पाहू बरं काय होतं. टाईट लेआउट जर काढलं सर तर काय फरक पडतो का? हां तिथं बघा, जेव्हा मी ड्रॉ करतो ना, तिथं काही कट तर नाही झालेलं माझं, ठीक आहे, डेटा कट नाही झालेला, पण मला समजा थोडंसं मार्जिन आणि पॅडिंग ॲड करायचं असेल तर मी करू शकतो. टाईट लेआउट करू शकतो मेन्शन, रन केला आणि आता बघा तरी जास्त काही फरक नाही वाटत आहे माझ्या मते, ठीक आहे. इथं या साईडनं पॅडिंग तर ॲड झालेली आहे, पण एवढं काही फरक नाही दिसत आहे मला, ठीक आहे. पण मेन यूज केस समजलं का आपल्या, काय म्हणते याचा बार प्लॉटचा, तुम्हाला मेन यूज केस काय समजला का? हा का नाही? गायत्री समजलं का? ते राणी समजलं का? हो ओके. सर. गाय आता मला सांगा वैष्णवी, मला सांग आता, सो आपण ही काय म्हणत्या, कोणता ड्रॉ केला? रग प्लॉट. रग प्लॉट काय दाखवतं आपल्याला? रग प्लॉटचा मेन यूज केस काय होता मी सांगितलं होतं? कॉन्सन्ट्रेशन. डेटा कॉन्सन्ट्रेशन बघायचं आहे. आणि जो आत्ता आपण बार प्लॉट ड्रॉ केला तो कशाच्या अकॉर्डिंगली डेटा दाखवतो? कॅटेगरी, मला सिम्पल आहे, कॅटेगरायझेशन होतं का नाही, हा का नाही? हो होता. बरोबर, म्हणजे बार प्लॉट कसला डेटा दाखवतो? मेन कॅटेगरी वाईज डेटा दाखवतो, कारण इथं मी डायरेक्ट कॅटेगरी घेतलेली आहे, दिसली. आणि त्याच्यानंतर आपण एक मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं, कोणतं? रग प्लॉट, आणि नंतर कोणतं घेतलं होतं? बार. पेअर एक मिनिट, हे बार प्लॉटच आहे ना? हां, कोणतं घेतलं होतं एक्झाम्पल अजून? पेअर प्लॉट हां, पेअर प्लॉटचं. पेअर प्लॉट काय करतं सांगा बरं, कसला कसला डेटा शो करतं? एकाच कॉलमचं करतं का सगळेच सगळे कॉलम मॅच करते सांगा बरं? जिथं जिथं त्याला न्यूमरिकल व्हॅल्यू दिसेल तिथं एकच का सगळं? सगळ्या. सगळे, बरोबर. पण फक्त न्यूमरिकल वाले बरं का, एवढं लक्षात ठेवा. आणि ते कसं इंटरप्रेट करायचं तुम्हाला लक्षात आलं का? आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल, ठीक आहे. आणि एक लास्टवाला घेऊ आपण, काउंट प्लॉटचं, ठीक आहे. एकच फक्त, एकदम सिम्पल, काहीच फरक नाही. काउंट प्लॉट एक्झाम्पल, काउंट प्लॉट एक्झाम्पलचा कोड घेऊ आपण, बस. आणि आता तुम्हाला दाखवतो मी. आता एक फरक लक्षात द्या बरं का, फक्त काउंट प्लॉटचं जेव्हा एक्झाम्पल घेईल ना मी, काउंट प्लॉट डॉट पाय, काय आहे? कोणता प्लॉट आहे हा? नाव काय आहे प्लॉटचं? कोणता आहे हा? काउंट प्लॉट काउंट प्लॉट ना. आणि आता बघा इथं पण काय सांगा बरं मला, इथं कॅटेगरीज दिसत का तुम्हाला? आता होम कॅटेगरीचे किती सांगा बरं, होम आणि किचनवाले कितीचे आहे? नंबर काय, काउंट काय त्याचं? ग्रॉस ग्रॉसरीजचं किती आहे? 5. 5. आणि ब्युटी आणि हेल्थचे किती आहे? 3 आणि क्लोथिंग अँड ॲपरलचे किती आहे? 3. आता मगाशी जो आपण डेटा ड्रॉ केला आणि बार प्लॉट घेतला आणि इथं जो काउंट प्लॉट घेतलाय, त्याच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये काय फरक आहे का जास्त? नाही आहे, बरोबर. पण फरक काय मग सांगतो तुम्हाला मी एक्झॅक्टली, ठीक आहे. जो आधी आपण डेटा घेतला बघा, कोणता? बार प्लॉटचा.
इथं जो बार प्लॉटमध्ये डेटा दिसतोय, इथं कॅटेगरीच्या अगेन्स्ट ज्या व्हॅल्यू होत्या त्या मी स्वतः प्रोव्हाइड केल्या त्या, हा का नाही सांगा बरं. हे कॅटेगरी दिसते आणि तो व्हॅल्यू दिसते, मी स्वतः प्रोव्हाइड केलंय का नाही, हा का नाही? केले. बरोबर. म्हणजे कम्प्युटरने ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट केल्या का त्या? नाही. मी डायरेक्टली देऊन टाकल्या. पण काउंट प्लॉटमध्ये बघा, ठीक आहे, इथं काय आहे, इथं जर तुम्ही कॅटेगरी बघितल्या, इथं फक्त कॅटेगरी मेन्शन करेल. किती वेळा इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरी किती वेळा दिसते सांगा बरं, काय वाटतं? इलेक्ट्रॉनिक्स किती वेळा दिसते? 4 वेळेस. इथं मी त्या कॅटेगरीमधला किती काउंट आहे हा स्वतः मेन्शन करेल का इथं? नंबर देईल का एक स्पेसिफिक, इलेक्ट्रॉनिक्सचे 4 आहे, क्लॉथिंगचे 5 आहे, असं काही मेन्शन करेल का? नाही मेन्शन करेल. म्हणजे जे इथं कॅल्क्युलेशन होऊ राहिले, काउंटिंग होऊ राहिली, ती कम्प्युटर जे किंवा आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते ऑटोमॅटिक करतं आहे का आपणही त्याला देऊ राहिलो काउंटिंग करून आधीच रेडीमेड? ऑटोमॅटिक करतात. ऑटोमॅटिक करते, म्हणून काय म्हणते याला काउंट प्लॉट. एवढं लक्षात ठेवा. काउंट प्लॉटमध्ये काय होतं, जे काउंटिंग आहे ते कोण करतं हँडल? सॉफ्टवेअर किंवा मशीन हँडल करतं. म्हणून मी जेव्हा इथं केला पायथॉन काउंट प्लॉट, इथं बघा डायग्राम तर सेम आली, पण काउंटिंग काय आली तिची ऑटोमॅटिक झाली. अलग लक्षात? बस एवढाच फरक आहे, एवढं लक्षात घ्या, जास्त काही नाही. काउंट प्लॉटमध्ये काय होतं, काउंटिंग ऑटोमॅटिक होते. तुम्ही कॅटेगरी मेन्शन करसाल ते काउंटिंग ऑटोमॅटिक करून घेईल ते कॅटेगरीनुसार आणि एक ग्राफ ड्रॉ करून टाकेल. बस संपला विषय. सेम आहे बघा, पॅलेट ऑर्डर DF काय असेल ते, ठीक आहे. टाईट लेआउट एक्स लेबल टायटल आणि ते सगळं मेन्शन, फिगर पण मेन्शन करेल, सेट थीम पण आहे. बस. आणि डेटा काय, ट्रान्झॅक्शन डेटा. बस समजलं का आता? मेन फरक आला लक्षात? Yes. ठीक आहे. तर मी आता 1 मिनिट फोटो काढून घेतो पार्टिसिपंटचा, कोण कोण आहे, आणि तुम्ही लेक्चर लिहू करू शकता मग. ठीक आहे, मला 2 मिनिटं द्या फक्त, फोटो काढू द्या मला. ठीक आहे, कोण कोण पार्टिसिपंट आहे? झालंय, ठीक आहे, चालेल. रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी.